संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे असे आदरणीय प्राध्यापक गवारे सर आणि सर्वच या जयंती उत्सव समितीचे सर्व कमिटी मेंबर आणि माझ्या समोर बसलेल्या बंधू आणि भगिनी, बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती आपण साजरी करत आहोत. बाबासाहेबांचा विचार जयंती साजरी करताना जयंती का साजरी करावी, एक बाबासाहेबांचा इतिहास समजून घेण्यासाठी जयंती साजरी करावी, दोन बाबासाहेबांकडून प्रेरणा घेण्यासाठी जयंती साजरी करावी, तीन आपल्याला भविष्यात जे वाटचाल करायची त्याची समीक्षा करण्यासाठी जयंती साजरी करावी. इतिहासामध्ये आपल्याला मुक्काम पोस्ट ठोकायचा नाही, आपल्याला भविष्यात पुढे जायचं. पुढे जाण्यासाठी जयंती साजरी करत आहोत आपण. उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी जयंती साजरी करत आहोत आपण. आज आपलं जे काही अस्तित्व आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्य आणि कर्तृत्वामुळे आहे, म्हणून आपण जयंती साजरी करत आहोत. त्यामुळं जयंती साजरी करताना बाबासाहेबांचा विचार काय आहे हा नीट समजून घेतला पाहिजे. नाचलं पाहिजे का, तर मी म्हणतो नाचलंही पाहिजे, पण ते एकच दिवस नाचलं पाहिजे. राहिलेले 364 दिवस वाचलं पाहिजे. जर तुम्ही 364 दिवस वाचत असाल तर तुम्हाला नाचण्याचा अधिकार आहे, आणि 364 दिवस तुम्ही वाचत नसाल तर नाचण्याचा अधिकार नाही. एक दिवस नाचा पण 364 दिवस वाचा. कारण बाबासाहेब आंबेडकर जे काही त्यांच्या आयुष्यात काम करू शकले याचं प्रमुख कारण आहे त्यांचं ज्ञान, त्यांचं वाचन, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांचं शिक्षण, त्यांच्या डिग्र्या, त्यांचं उच्च शिक्षण. हे बाबासाहेबांनी जे काही केलंय त्याच्यामध्ये प्रमुख बाबी आहे त्यांचं वाचन, प्रचंड वाचन. बाबासाहेबांकडं 40,000 पुस्तकं होती. त्यांची जी लायब्ररी आहे बाबासाहेबांची स्वतःची, याच्यामध्ये 40,000 पुस्तकं आहेत. आणि याची किंमत जर काढली ना, 1940 ला बाबासाहेब आंबेडकरांकडे एक उद्योगपती आले. त्या उद्योगपतीचं नाव होतं बिर्ला. आता जे बिर्ला आहेत ना उद्योगपती, त्या बिर्ला इंडस्ट्रीचे मालक बाबासाहेबांकडे आले आणि बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर, आम्ही एक विद्यापीठ स्थापन केलेला, त्या विद्यापीठाचं नाव आहे पिलाई विद्यापीठ, पिलाई युनिव्हर्सिटी, आणि त्या विद्यापीठासाठी आम्हाला तुमची लायब्ररी पाहिजे. बाबासाहेबांनी मिळणार नाही. ते मला विकत द्या, आम्ही पैसे देऊ. ते मला किती पैसे द्यायला तयार आहात? ते मला मी तुम्हाला 4 लाख रुपये द्यायला तयार. 1940 ला 4 लाख रुपये द्यायला तयार आहे. बाबासाहेबांना 4 लाख रुपये घ्यायला नकार दिला, म्हणे मी माझे पुस्तकं विकणार नाही. समजा बाबासाहेबांना ते पैसे घेतले असते आणि सर्व पुस्तकं विकून टाकले असते आणि दाम दुप्पट योजनेमध्ये जर ते पैसे बँकेत टाकले असते, 7 वर्षानंतर दाम दुप्पट होते. 2024 मध्ये त्या 4 लाखाची काय किंमत असते, म्हणजे आजची किंमत काढायला सांगायला. बाबासाहेबांनी 1940 ला जर ते पुस्तकं विकले असते तर आजची किंमत काय आहे, किती किंमत आहे बाबासाहेबांच्या पुस्तकाची आजची, हे मी काढून सांगत आहे. जर 4 लाख रुपये घेतले असते आणि बँकेत ठेवले असते, दर 7 वर्षांनंतर दुप्पट झाले असते, म्हणजे 1947 ला झाले असते 8 लाख, दाम दुप्पट. त्याच्यानंतर 7 वर्षानंतर 1954 ला झाले असते 16 लाख, 8 दोन्ही 16 लाख झाले असते 54 ला. त्याच्यानंतर 7 वर्षानंतर 1961 ला झाले असते 32 लाख. त्याच्यानंतर 1968 ला झाले असते 64 लाख. त्याच्यानंतर 1975 ला झाले असते 64 गुणिले 2 म्हणजे दुप्पट, 128 लाख, 1,28 लाख. त्याच्यानंतर 1982 ला झाले असते दुप्पट, 256 लाख, 2,56 लाख. BHJ साठी 6 लाख मायनस करा, 2.5 करोडच पकडा राऊंड फिगर. 82 ला 2.5 करोड. त्याच्यात 7 वर्षानंतर 1989 ला झाले असते 5 करोड. त्याच्यानंतर 1996 ला 10 करोड, 2003 ला 20 करोड, 2007 ला 40 करोड, 2017 ला 40 आणि 40 80 करोड,
आणि या वर्षी 2024 ला झाले असते 160 करोड, 1 अब्ज 60 करोड. बाबासाहेबांच्या पुस्तकाची आजची किंमत. बाबासाहेब अब्जाधीश होते आजचे, नुसते पुस्तकानच. पुस्तक किती होते मी सांगतोय. बाबासाहेब एवढे आज जर पुस्तक घ्यायचे लागले, त्या पुस्तकाची किंमत किती होती? 160 करोड, 1 अब्ज 60 करोड. एवढे पुस्तक बाबासाहेबांना वाचले होते. वैयक्तिक लायब्ररी, वैयक्तिक ग्रंथालय कुणाचंच नव्हतं. एवढे पुस्तक बाबासाहेबांना वाचले होते. आपण त्यांचे अन्वय आहोत, बाबासाहेबांचे अन्वय आहोत. आपण किती वाचलं पाहिजे? मला एक कार्यकर्ता भेटला, म्हणजे काही वाचायची गरज नाही. म्हणलं का? म्हणलं जे काय वाचत होतं ते बाबासाहेबांनी वाचलं. म्हणलं काय तुझ्या कानात येऊन सांगितलं? वाचायची गरज नाही. सोपे बाबासाहेब घेतलेत आपण. आपल्याला अवघड बाबासाहेब नाही पाहिजे, सोपे सोपे बाबासाहेब. डीजे समोर नाचायचे, सोपे बाबासाहेब. निळा गमजा टाकायचा, सोपे बाबासाहेब. झेंडा लावला, सोपे बाबासाहेब. घरावर निळा झेंडा लावला, सोपे बाबासाहेब. बाबासाहेबांचे पुस्तक वाचणं अवघड आहे ना? अवघड बाबासाहेब आहेत. आम्हाला अवघड नाही पाहिजे, आम्ही सोपे सोपे बाबासाहेब लिहितो. बाबासाहेबांचे पुस्तक बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेले माझ्यासारख्या व्यक्तीला 3 वर्ष लागलेत वाचायला. मी नोकरी सोडून 3 वर्ष वाचत बसलो आणि दररोज 8 तास वाचायचो. दररोज 8 तास वाचल्यावर माझ्यासारख्याला 3 वर्ष लागलेत बाबासाहेबांचे सगळे पुस्तक वाचायला. समजा तुम्ही दररोज 4 तासच वाचलं तर तुम्हाला किती वर्ष लागतील? 6 वर्ष लागतील. जर तुम्ही दररोज 2 तास वाचलात तर तुम्हाला किती वर्ष लागतील? 12 वर्ष लागतील. जर तुम्ही दररोज 1 तास वाचलं तर तुम्हाला किती वर्ष लागतील? 24 वर्ष लागतील. जर तुम्ही दररोज अर्धा तास वाचला तर तुम्हाला किती वर्ष लागतील? 48 वर्ष लागतील. वाचायला समजल का नाही याची गॅरंटी नाही देत. जे तुमची किती जीबीची मेमरी आहे, 1 GB 2 GB, ते तुमच्या मेंदूवर डिपेंड आहे. वाचायला एवढा वेळ लागेल सांगायलोय. समजायचं नंतरचा मुद्दा आहे बाबासाहेब. मग एवढं ते ज्ञान बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय. मला प्रश्न पडायचा, बाबासाहेब आहेत कुठे? निळ्या झेंड्यात आहेत, या निळ्या रुमालात आहेत, जयंतीत आहेत. कुठे आहेत बाबासाहेब? बाबासाहेब एका ठिकाणी आहेत, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये. जर तुम्हाला बाबासाहेबाला भेटायचं असेल, तुम्ही बाबासाहेबांचे ग्रंथ वाचा, तुमची बाबासाहेबांची भेट होईल. अन्यथा तुमची बाबासाहेबांची आयुष्यात कधीच भेट होणार नाही. बाबासाहेब आहेत, त्यांचे विचार आहेत. काय लिहिलं बाबासाहेबांना? त्यांना माहित आहे माणूस आम्हाला पट्टा घेऊन जन्माला नाही आला. एक ना एक दिवस प्रत्येकाला मरायचंय. माझे विचार कुठे राहतील? जीवन पुस्तक रूपात राहतील, ग्रंथ रूपात राहतील. म्हणून बाबासाहेबांना ग्रंथ लिहून ठेवले, त्यांचे विचार लिहून ठेवले की माझे ग्रंथ येणाऱ्या पिढीला दिशा दर्शक ठरवितील. माझे लेकरं येणाऱ्या काळामध्ये माझे पुस्तकं वाचतील आणि चळवळ चालवतील. हे पुस्तकं वाचल्यानंतर कळण आपल्याला बाबासाहेबांना काय करायचं. बाबासाहेब कुठं आहेत मग आपल्याला? हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये आहे. बाबासाहेबांचं काम न वाचताच आपण सोपं सोपं स्वीकारलं. आपणच म्हणलं बाबासाहेब आमचे. बाबासाहेब कोणाचे? आमचे बौद्धांचे. बाबासाहेब कोणाचे? आमचे दलितांचे. मराठी म्हणले, ओबीसी म्हणले, मग घ्या तुमचेच, आमचे नाहीतच. आपणच म्हणलं आमचे आमचे आमचे. ते कशाला म्हणतील मग तुमचे आमचे बे? आपणच घेऊन बसलो आपल्या नावावर 7-12 आमचे आमचे आमचे. अरे बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं. संविधान काय मारा मागासाठी लिहिलं का? संविधान देशासाठी लिहिलंय. देश संविधानावर चालतो. बाबासाहेब एका जातीची मक्तेदारी नाहीत. बाबासाहेब देशाची प्रॉपर्टी आहे. कोणी एका जातीची मक्तेदारी नाही, देशाची प्रॉपर्टी आहे बाबासाहेब आंबेडकर. कारण संविधान सर्व देशाला लागू आहे. देशासाठी काम केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेबांनी आरक्षण दिलं. आरक्षण किती जाती नाही हो? ज्यांना तुम्ही शेड्यूल कास्ट मानता, दलित मानता, महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत, देशात 1500 जाती आहेत. दलितांचं आरक्षण, शेड्यूल कास्टचं आरक्षण, अनुसूचित जातीचं आरक्षण, देशामध्ये 1500 जाती आहेत. ज्यांना तुम्ही आदिवासी म्हणता, संविधान त्याला शेड्यूल ट्राईब म्हणतं. शेड्यूल ट्राईब मध्ये महाराष्ट्रात 47 जाती आहेत, देशात 750 जाती आहेत. ज्यांना तुम्ही ओबीसी म्हणता, कुणबी, माळी, धनगर, परीट, धोबी, नावी, हे जे ओबीसी लोक आहेत, ह्या ओबीसी महाराष्ट्रात 314 आहेत, देशामध्ये 3743 आहेत. बेरीज करा. आरक्षणाचा आज फायदा घेणाऱ्या जाती किती आहेत? एससीच्या 1500,
एसटीच्या 750, ओबीसीच्या 3743, बिरीज आहे 6000. बाबासाहेबांना किती जातींचा उद्धार केलाय? 6000 जातीचा उद्धार केलाय. आम्ही म्हणतो आमचे बाबासाहेब, तुमचे कशाचे ना? अरे तर 6000 जातीचा उद्धार केलाय महामानवाने. हे 6000 जातींचं जीवन बदललंय बाबासाहेबांनी. हे एका जातीची प्रॉपर्टी नाही. आपली जिम्मेदारी आहे या 6000 जातीमध्ये मेसेज घेऊन जाण्याची. जयंती दिवशी काय केलं पाहिजे आपण? आंबेडकर चळवळीच्या लोकांनी, बाबासाहेबांनी या 6000 जातीच्या उद्धारासाठी काम केलंय हे सांगितलं पाहिजे. आजच्या दिवशी हे सांगण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले पाहिजे. जयंती का साजरी करावी? बाबासाहेबांचं कार्य सांगण्यासाठी. हे एका जातीसाठी नाही तर 6000 जातीसाठी काम केलेलं आहे. काही या जाती बाबासाहेबांच्या पक्षात होत्या? नाही. बाबासाहेबांसोबत होत्या? नाही. तरी यांचा उद्धार केला का? एक ना एक बाबासाहेब म्हणले, एक ना एक दिवस कळण या देशामध्ये फक्त एकच देशभक्त होता, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. हे कळण लोकांना. मी तुमच्यासाठी काय करून ठेवलंय, मी तुमच्यासाठी काय केलंय कळण. पण काय होतंय, आपण जोडणाऱ्या मुद्द्याची चर्चाच करत नाही. आपण जयंतीला आपल्या कार्यक्रमामध्ये तोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा करतो. तोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा केली तर लोक तोडले जातील, जोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा केली तर लोक जोडले जातील. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा फेविकॉलचा विचार आहे. जे कुणी बाबासाहेब त्याला समजले तो बाबासाहेबांचा अनुयायी होतो, बाबासाहेबांना फॉलो करतो. आपल्या समोर उत्तम उदाहरण आहे अमरसिंग ढाका साहेबांचं. वाल्मिकी जातीतून, मंगी जातीतून आहेत, बौद्ध धर्म स्वीकारला 2016 ला. ज्याही व्यक्तीला बाबासाहेब कळाले तो बाबासाहेबांचा अनुयायी होतो. त्याचं उदाहरण आहे. मला सांगायचं हे आहे की बाबासाहेबांचं काम एका जातीसाठी नाही, या समस्त लोकांसाठी आहे. पण आपण जोडणारे मुद्दे बोलत नाही. जोडणारे मुद्दे बोलले पाहिजे. सरांनी सुरुवात केली, ढाका सरांनी केळुसकर गुरुजींचा किस्सा सांगितला. केळुसकर गुरुजी जातीने मराठा. बाबासाहेबाला त्यांनी लिहिलेलं पुस्तक दिलं. म्हणजे बाबासाहेबाला बुद्धाचा रस्ता कुणी दाखवला माहित आहे? एका मराठा व्यक्ती. एका मराठा व्यक्तीने बाबासाहेबाला बुद्धाचा रस्ता दाखविला. हे भीमराव, हे पुस्तक वाच. आणि त्या बाल मनावर परिणाम झाला बाबासाहेबाच्या. त्याच्या 50 वर्षानंतर बाबासाहेबांना बौद्ध धर्म स्वीकारला. बाबासाहेबांना जे बौद्ध धर्म स्वीकारला त्याचं जर प्रमुख, त्याची जिम्मेदारी, त्याचं जर क्रेडिट कुणाला द्यायचं असेल तर ते केळुसकर गुरुजीला दिलं पाहिजे. आणि मी नाही, बाबासाहेबांना जे ग्रंथ लिहिला ना, बुद्ध आणि त्यांचा धम्म, या ग्रंथाची प्रास्तावना उपलब्ध आहे. या प्रास्तावने स्वतः बाबासाहेबांनी लिहिलंय की मला बुद्धाची वेळ कुणी करून दिली तर केळुसकर गुरुजीने करून दिली, एका मराठा व्यक्तीने करून दिली. हे आपलं आणि मराठा बांधवांचं नातं हे आजच्या दिवशी सांगितलं पाहिजे. हे नातं सांगितलं पाहिजे. हे जोडणारे मुद्दे आहेत, हे जोडणारे मुद्दे बोलले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले, अमेरिकेला शिकायला गेले, उच्च डिग्र्या घेतल्या. पण हे का करू शकले बाबासाहेब? एवढं काम का करू शकले? कारण बाबासाहेबांना प्रदेशामध्ये शिक्षणासाठी ज्या व्यक्तीने पाठवलं त्यांचं नाव आहे सयाजीराव गायकवाड. हे बडोद्याचे, गुजरातचे एक मराठा राजा. एका मराठा राजानं बाबासाहेबाला मदत केली, स्कॉलरशिप दिली आणि अमेरिकेला शिकायला पाठवलं. ज्यावेळेस बाबासाहेबाला BA ला स्कॉलरशिप दिली, मॅट्रिक नंतर BA ला स्कॉलरशिप दिली. स्कॉलरशिप दिल्यामुळे बाबासाहेबाला BA झाल्यानंतर नोकरी करावी लागली सयाजीराव गायकवाडकडे. सयाजीराव गायकवाडकडे नोकरी करताना बाबासाहेबांचा अपमान झाला. नौकर सुद्धा फाईल लांबून फेकायचा. बाबासाहेब क्लास 1 अधिकारी आणि बाबासाहेबाला नौकर लांबून पाणी द्यायचा, लांबून फाईल फेकायचा. बाबासाहेबांनी ही कंप्लेंट केली सयाजीरावकडे. सयाजीराव गायकवाडांना बाबासाहेबांना भेटायला बोलवलं. बाबासाहेबांना वाटलं याबद्दल चर्चा करतील. सयाजीराव गायकवाड हा विषयच काढला नाही. सयाजीराव गायकवाडांनी मुख्य 4 प्रश्न विचारले बाबासाहेबांना, मोजून 4. पहिला प्रश्न विचारला, भीमराव तू अमेरिकेला शिकायला जाशील का? बाबासाहेबांनी क्षणाचाही विलंब नाही केला, उत्तर दिलं, हो महाराज मी अमेरिकेला शिकायला जाईल. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, भीमराव तू अमेरिकेला जाऊन काय शिक्षण घेशील? बाबासाहेबांनी उत्तर दिलं, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र आणि इतिहास या विषयाचं मी शिक्षण घेईन. सयाजीराव गायकवाडांनी तिसरा प्रश्न विचारला, भीमराव एवढं शिकून तू काय करशील? बाबासाहेबांनी उत्तर दिलं, ज्या समाजात माझा जन्म झालाय त्या समाजाचा उद्धार करेल. शिक्षण घेण्या अगोदर उद्देश निर्धारित आहे, का शिकायचं? अमेरिकेला जायच्या अगोदर उद्देश निर्धारित आहे, का शिकायचं?
ज्या समाजात माझा जन्म झालाय त्या समाजाचा उद्धार करण्यासाठी शिकायचंय. आज आमच्या विद्यार्थ्याला विचारा का शिकायचंय, ते म्हणतो डॉक्टर व्हायचं. का शिकायचंय? कलेक्टर व्हायचं. का शिकायचंय? इंजिनियर व्हायचं. कुणी म्हणतो का ज्या समाजात माझा जन्म झालाय त्या समाजाचा उद्धार करायचा आहे. शिक्षण घेण्या अगोदरच उद्देश निर्धारित आहे. बाबासाहेबाला का शिकायचं? बाबासाहेबाला उद्देश निर्धारित आहे म्हणून अमेरिकेला गेले आणि अमेरिकेत शिकून आल्यानंतर आपल्या उद्धाराचं काम केलेलं आहे. या देशाच्या उद्धाराचं काम केलेलं आहे. चौथा प्रश्न, शेवटचा प्रश्न विचारला गुगली, क्रिकेट मधली गुगली. ढाका सर रणजी लेवलची क्रिकेटपटू आहे. चौथा प्रश्न विचारला, भीमराव तुला माझ्याकडे येऊन नोकरी करावं लागणार आहे. आपला बॉन्ड आहे. तू मिलिटरीचा मोठा अधिकारी होणार आहेस. इथं आल्यानंतर माझ्या मिलिटरीचा मोठा अधिकारी होणार आहेस, क्लास सुपर क्लास वन अधिकारी. मग तू नोकरी करताना समाजाचं काम कसं करणार? बाबासाहेबांनी उत्तर दिलं तेवढं तत्परतेनं, महाराज तुम्ही जर मला संधी दिली दोन्ही कामं मी उत्तमरित्या करून दाखवे. सांगायचा मुद्दा हा आहे की बाबासाहेब आंबेडकर जे अमेरिकेला शिकायला गेले, ते अमेरिकेला शिकायला जाण्याची आयडिया एका मराठा राजाची आहे, सयाजीराव गायकवाडांची. त्यांनी स्कॉलरशिप देऊन पाठवलं अमेरिकेला. हे नातं आहे मराठा बांधवामधलं ना आपल्यामधलं, हे नातं सांगितलं पाहिजे. या निमित्ताने आमच्यावर उपकार आहेत बाबासाहेबांवर, ज्यांनी उपकार केलेत त्या उपकाराची जाणीव असली पाहिजे आपल्याला. हे या ठिकाणी नमूद केलं पाहिजे जयंती दिनी. हे आपले जोडणारे मुद्दे आहेत. आपण काय करतो, तोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा करतो. लोक तुटले चालले ना. हे जर जोडण्याचे मुद्दे चर्चा केले तर लोक जोडले जातील. आपल्याला अर्धवट वाक्य शिकवलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. गलत. बाबासाहेब असं म्हणलेले नाहीत. तुम्ही म्हणाल हे काय आहे, नवीनच ऐकलं होतं आम्ही. आतापर्यंत आम्ही ऐकलं बाबासाहेब म्हणाले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे अर्धवट वाक्य आहे. खरं वाक्य सांगतो, पूर्ण वाक्य सांगतो. बाबासाहेबाला पूर्ण वाक्य काय आहे? विदेशी शिक्षण अर्थात इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. भारताचं शिक्षण नाही वाघिणीचं दूध, महाराष्ट्रातलं मराठीतलं शिक्षण नाही वाघिणीचं दूध, इंग्रजी शिक्षण. आणि कुठलं? अमेरिकेमधलं, लंडन मधलं. बाबासाहेब अमेरिकेतून शिकून आलते, लंडन मधून शिकून आलते, तिथलं ओरिजिनल वाघिणीचं दूध पिऊन आलते म्हणून गुरगुरत होते. आम्ही इथं शिकायला लागलो आणि मेंढरासारखं चाललो. मला प्रश्न पडायचा, आमचे लोक एवढे शिकायले गुरगुर ना काय? दुधात तर भेसळ नाही झाली? वाघाचं म्हणून वाघिणीचं म्हणून काही मेंढीचं तर दूध पाहिजे ना त्यांना? असं का व्हायला लागलंय असा मला प्रश्न पडायचा. नंतर हे कळालं बाबासाहेबाचं आपल्याला अर्धवट वाक्य सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. फक्त शिक्षण हे वाघिणीचं दूध नाही, अमेरिकेमधलं, लंडन मधलं ते वाघिणीचं दूध आहे. आणि ते आपण शिक्षण घेतलं पाहिजे. जर आम्हाला माहित असतं ना, आपल्या गावागावात माहिती गेलं असतं ना की विदेशी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, अरे आपल्या प्रत्येक तालुक्यातून पोरं अमेरिकेला शिकायला गेली असती, जपानला शिकायला गेली असती, फ्रान्सला शिकायला गेली असती. आम्हाला म्हणले शिका, आपण शिकायच लागलो. फक्त शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, बस संपलं. त्या पुढे आपल्याला काय सांगतच नाही. शिका, मग करा, जा कॉलेजला शिका. आम्ही शिकायचो. औरंगाबादला ज्यावेळेस मी MBA ला होतो, आमच्या गावाकडून फोन यायचा आणि आमची आजी म्हणायची कुठं चिटकालास का बाबा? म्हणजे चिटकालास का म्हणजे कुठं नोकरीला लागलास. आता त्यांना काय माहिती, तर खंब्याला चिटकायची आमची वेळ आली आमच्यावर. कशाच्या नोकऱ्या, कशाचं काय? मी हे सांगतो की बाबासाहेब आंबेडकर जे काय करू शकलेले ते कशामुळे करू शकलेले? त्यांनी विदेशातल्या डिग्री घेतल्या, विदेशातलं शिक्षण घेतलं म्हणून गुरगुरलेले आहे. मी तर म्हणतो भारतीय शिक्षण हे मेंढीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करतो तो मेंढरासारखा चालला. बस त्याला काही दिसत नाही, काही कळत नाही त्याला. त्याला विद्रोह कळत नाही, त्याला काही कळत नाही, त्याला काय चाललं हे बी कळत नाही जगामध्ये. अहो जगामध्ये माहितीचा विस्फोट झालाय. गुगलला तुम्ही काही विचारा, गुगल सांगते. गुगलला काही विचारा, गुगल सांगायला लागले जगामध्ये माहितीचा विस्फोट झालाय. आपल्याला माहितीचा विस्फोट झाला ह्याची बी माहिती नाही. आपल्याला किती माहिती नाही? माहितीचा विस्फोट झाला ह्याची बी माहिती नाही. बाबासाहेबांचे आपण अनुयायी आहोत.
बाबासाहेबांना प्रचंड वाचन केलेलं आहे. बाबासाहेबांना देशासाठी कार्य केलेलं आहे. एक जोडणारं कार्य केलेलं आहे. आज देश एक संघ काय बाबासाहेबांमुळे आहे, जोडल्यामुळे आहे. बाबासाहेबांना संविधान लिहिलं एवढंच माहित आहे. बाबासाहेबांना संविधान लिहिण्या अगोदर काँग्रेसच्या लोकांनी संविधान लिहिलं होतं, मुस्लिम लीगच्या लोकांनी संविधान लिहिलं होतं, टिळकांनी संविधान लिहिलं होतं, अहो इंग्रजांनी संविधान लिहिलं होतं. त्या काळातले फर्स्ट इंडिया ऍक्ट 1919 हा संविधान आहे. सेकंड इंडिया ऍक्ट 1935 त्या काळातलं संविधान आहे. 21 संविधान लिहिले होते इंग्रजांनी, मुस्लिम लीगला काँग्रेसनं मिळून. किती? 21. सगळे बाजूला सारलेत. त्या 100 वर्षात 21 लिहिले, सगळे बाजूला सारले. कारण इंग्रजांचं म्हणणं होतं असं संविधान लिहा ज्याच्यामध्ये सर्वांची सहमती होईल, सगळ्या जातीची सहमती होईल, सगळ्या धर्माची सहमती होईल, सगळ्या भाषेची सहमती होईल, सगळे मान्य करतील असं संविधान लिहा. आणि ते लिहिलंय बाबासाहेब आंबेडकर. बाकीचे संविधान फेकून दिले, बाकीचे कायदे बंद केले. म्हणजे आज बाबासाहेबांना जे संविधान लिहिले देशाला एक करणारा लिहिले. आज जो काही देश आपला एकत्र झालेला आहे याच्यात योगदान आहे बाबासाहेब आंबेडकर. हे आपण या निमित्तानं सांगितलं पाहिजे, कारण देशाला एकसंघ ठेवणारा विचार हा बाबासाहेबांचा विचार. मी जोडणारे मुद्दे सांगतो. शाहू महाराज कोल्हापूरचे राजे, ज्यावेळेस बाबासाहेब पीएचडी करून आले अमेरिकेतून, पेपरला न्यूज आली एक महाराज पोरग पीएचडी झालेला आहे. पेपरला वाचलं, शाहू महाराजांनी सांगितलं सहकार्यांना शोधून काढा हा कोण आहे व्यक्ती. लोकांनी शोधलं, बाबासाहेबांना सांगितलं मुंबईमध्ये आहे भीमराव आंबेडकर नावाचा व्यक्ती. शाहू महाराजाला वेळ काढावा ना, शाहू महाराजांनी जल्दी केली आणि तुरंत गाडी करून मुंबईला निघले. म्हणले मला लवकर भेटायचं. बघा, राजा कोल्हापूरहून मुंबईला भेटायला बाबासाहेबाला शोधत त्या ऍड्रेसवर, त्या चाळीमध्ये, त्या डबक चाळीमध्ये राजाची गाडी आली. लेकरं राजाच्या गाडी मागे पळायला लागले. कुणीतरी येऊन खबर दिली बाबासाहेबांना. बाबासाहेब लुंगीवर आणि बनियानवर वाचत बसलेले की शाहू महाराज आले. बाबासाहेब पळतच खाली आले, शर्ट टाकला आणि लुंगीवरच बाबासाहेब खाली आले आणि महाराजांना म्हणले महाराज तुम्ही जर सांगितलं असता तर मीच कोल्हापूरला आलो असतो. तुम्ही राजा आहात, तुम्ही यायला नव्हतं पाहिजे, मीच आलो असतो कोल्हापूरला. शाहू महाराज म्हणले अहो आम्ही तर परंपरेने राजा आहोत, ज्ञानाचे राजे तर तुम्ही आहात, म्हणून मी तुमच्याकडे आलो. बघा हा राजा शाहू राजा असताना एका दलित व्यक्तीला, एका महार व्यक्तीला शोधत आला. मान अपमानाची पर्वा नाही केली. ज्ञानाची किती कदर आहे, नॉलेजची किती कदर आहे, शिक्षणाची किती कदर आहे. हे आहेत राजे शाहू महाराज. आणि आम्ही, माझा बॅनरला फोटोच नाही, माझा खालीच फोटो, माझ्या वरीच फोटो, माझा बारीकच फोटो, माझा जुनाच फोटो, माझं नावच नाही, माझं फेसबुकवर नावच नाही टाकलं, माझ्या बर्थडेला विशेष नाही केलं. अरे मान अपमानाचंच बदल. आपण शाहू राजा असताना माहीत डायरेक्ट बाबासाहेबांना भेटायला मुंबईमध्ये. हे नातं आहे शाहू महाराज आणि बाबासाहेबांचं. बाबासाहेबांना मूक नाईक जो पेपर सुरू केला 2,500 रुपये दिले. तुम्ही म्हणता ना आजचे 2,500 लई कमी आहे. त्यावेळेस सोन्याचा भाव काय होता माहित आहे? 7 रुपये तोळ. 7 रुपयाला 1 तोळ सोनं मिळायचं. 2,500चं बाबासाहेबांना सोनं घेतलं असतं ना तर 2 किलो सोनं आलं. किती किलो? 2 किलो. एवढे पैसे बाबासाहेबाला दिले शाहू महाराजांनी. मूक नाईक सुरू करा. मानगावला परिषद घेतली आणि बाबासाहेब म्हणले आता मी निश्चिंत झालो, तुम्हाला तुमचा उद्धार करता मिळालेला आहे. आणि एक दिवस अस्पृश्यांचे नव्हे या संपूर्ण देशाचे नेते बनतील आंबेडकर. यांना म्हणतात दूरदृष्टी. 1920 ला म्हणाले शाहू महाराज देशाचे नेते बनतील बाबासाहेब आंबेडकर. नंतर बाबासाहेबांना संविधान लिहिलं आणि खरंच देशाचे नेते झाले. हे दूरदृष्टी. एका मराठा राजाने ओळखली, मदत केली. बाबासाहेबांना म्हणले तुम्ही लंडनला शिकायला जा, मी मदत करतो. रमाईला माझ्या बहिणीला मी घेऊन जातो. रमाईला बहीण मानायचे शाहू महाराज. हे बोलण्याचं शाहू महाराज मध्ये बोलण्यापुरते नव्हते, वागण्यातले होते महापुरुष. या जयंत्या कुणाच्या साजऱ्या केल्या जातात?
जो जसा बोलतो तसा वागतो त्यांच्या जयंत्या होतात. नाही तर बोलायचं एक आणि करायचं एक, काय मेळ लागू द्यायचा नाही. त्यांच्या जयंत्या होत नाही. शाहू महाराजांना सपोर्ट केला बाबासाहेबांना, ताकद दिली, पैसा दिला. हे नातं आहे शाहू महाराज आणि बाबासाहेबांना. हे या ठिकाणी माहित असायला पाहिजे आपल्या मराठा बांधवांना आणि बौद्ध बांधवांना. शाहू महाराजांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत. मूकनायक चालू करण्याला बाबासाहेबांना सपोर्ट केलेला आहे. बाबासाहेबांचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी मदत केलेली आहे. माणगाव परिषदेला फक्त महाराष्ट्राचे नेते झाले बाबासाहेब. त्याच्यानंतर 2च महिन्यात त्यांनी मे मध्ये नागपूरला परिषद घेतली आणि भारतातल्या सगळ्या अस्पृश्य लोकांच्या संघटनेला बोलवलं. आणि तिथं शाहू महाराज म्हणले, ए अस्पृश्यांनो, सगळ्या भारतातल्या तुमचा नेता आंबेडकर. बस एकच वाक्य. बाबासाहेब संघटना बनवीत फिरले नाही. शाहू महाराजांनी एकाच दिवशी त्यांना देशाचा नेता करून टाकलं. राज्यात जायची गरज नाही पडली बाबासाहेब. शाहू महाराजांच्या उपकारात एक जोडणारे मुद्दे आहेत. आपण हे कधी सांगणार आहोत? आपण जोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा करत नाही. म्हणून येऊ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामुळे शाहू महाराजांबद्दल म्हणलेलं आहे. शाहू महाराज गेले, शाहू महाराज जिवंत असतानाची गोष्ट. शाहू महाराजांबद्दल काय बाबासाहेबांचं म्हणणं आहे की शाहू महाराजांची जयंती आपण दिवाळी सारखी आणि सणासारखी साजरी केली पाहिजे. येणारी 26 जून शाहू महाराजांची जयंती आहे. तुमच्या गावात बी सणासारखी साजरी झाली पाहिजे, असा आपल्या बापाचा आपल्याला आदेश आहे. गोडधोड करा, शाहू महाराज जयंती जल्लोष मध्ये फटाके वाजवून साजरी करा, सणासारखी करा. का? हे शाहूंचे आपल्याला उपकार आहे. हे त्या दिवशी माहीत असलं पाहिजे आपल्या बांधवांना. हे जोडणारे मुद्दे आहेत. आपण चर्चा करत नाही जोडणाऱ्या मुद्दे. बाबासाहेब आंबेडकर स्वतः 1927 ला 3 मे 1927 तारीख मी सांगतो. मुंबई पासून जे बदलापूर आहे, ठाण्याच्या पुढे गेल्यानंतर कल्याणच्या पुढे आल्यानंतर त्या बदलापूरला बाबासाहेब आंबेडकर शिवजयंतीच्या भाषणाला गेले आणि शिवजयंतीवर शिवाजी महाराजांवर 1 तास भाषण केलंय बाबासाहेबांनी. शिवाजी महाराजांनी आणखी काय गुण होते हे सांगितलं. 1 तास सांगितलं. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, लीडरची काय असते, नेतृत्वाची दूरदृष्टी असते. रायगड जो आहे ना, रायगड किल्ला, रायगडाचा जो राज्याभिषेक आहे, इंग्रज आले होते, फ्रान्स आले होते, डच आले होते. फोटो अवेलेबल आहे बघा. सगळे वाकलेत कमरेपासून. इंग्रज, डच शिवाजी महाराजांसमोर वाकलेत प्रणाम करण्यासाठी. ते ज्यावेळेस गडावर आले राज्याभिषेकाला बघायला, मोठा लट हत्ती. ते म्हणले, अरे माय, आम्हाला चढताना नाकीनो आले, एवढा मोठा हत्ती आला कसा गडावर? गडावर हत्ती आला कसा? त्यांनी एका विचारलं मावळ्याला, आजचे कार्यकर्त्याला म्हणतो मी, शिवाजी महाराजांच्या कार्यकर्त्याला विचारलं, म्हणजे मावळ्याला, अरे काय भानगड आहे, हत्ती आणले कसे, माणसाला यायला येत आहे ना? ते म्हणले, शिवाजी महाराजाला 20 वर्ष अगोदरच माहित होतं की मी ही राजधानी बनविणार आणि राज्याभिषेक मी होणार आणि तिथं मला लागतील हत्ती मिरवणुकीसाठी. त्याच्यामुळे त्यांनी लहान हत्ती पिल्लच आणून ठेवले होते गडावर. ही आहे दूरदृष्टी. बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या या गुणावरती भाषण केलं 1 तास. बाबासाहेबांचं एक फेमस पुस्तक आहे, शूद्रपूर्वी कोण होते. या पुस्तकात शिवाजी महाराजांवर बाबासाहेबांनी 14 पानं लिहिली आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची, कसा झाला राज्याभिषेक, याच्यावर 14 पानं लिहिली आहेत शिवाजी महाराजांसंदर्भात. एवढंच नाही, बाबासाहेबांचे सुरुवातीचे 7 पत्र माझ्याकडे आहे. किती? 7. माझ्या मोबाईल मध्ये 7 पत्र आहेत. बाबासाहेबांचा लोगो काय माहित आहे पत्राचा? जय भवानी. लोगोवर लिहिलेला आहे जय भवानी. कारण बाबासाहेबांनी त्यावेळेस बौद्ध धर्म स्वीकारला नव्हता. स्वतः बाबासाहेब आंबेडकरांचं कुळदैवत तुळजापूरची आई होतं भवानी. म्हणून कुळदैवताचं लोगो तयार केला बाबासाहेबांनी जय भवानीचा. बाबासाहेबांनीच नारा दिलाय जय भवानीचा. हे जोडणारे मुद्दे आहेत. जय भवानी आपलं, जय जिजाऊ बी आपलं. ही बाबासाहेबांनी नारा दिलाय जय भवानीचा. किती लोकांना माहित आहे? हे जोडणारे मुद्दे आहेत. आपण याची चर्चा करतच नाही. कसं तुटले जातील, एकमेकाचा बदला कसा होईल याची चर्चा करू. हे जोडणारी चर्चा केली तर लोक तुटले जातील ना. हे बाबासाहेबांचा विचार जोडणारा विचार आहे. बाबासाहेबांचं एक पुस्तक आहे इंग्रजीमध्ये, छोटं पुस्तक आहे, महार कोण आहे, महाराज संदर्भात लिहिले बाबासाहेब. हे इंग्रजीमध्ये आहे, फार कमी लोकांना वाचले. कारण बाबासाहेबांचे आतापर्यंत फक्त 40% पुस्तकं मराठीत आले, 60% आणखी इंग्रजीतच आहे.
त्यामुळे इंग्रजी जे वाचतात त्यांना माहित आहे काय लिहिले बाबासाहेब. बाबासाहेब म्हणतात महाराजांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला मराठ्यांचा इतिहास समजून घ्यावा लागेल. कारण काय, महाराजांची आणि मराठ्यांची आडनाव सारखी आहे. आता माझं आडनाव शिनगारे, मी बुद्धिस्ट आहे. धारूरला सगळे शिनगारे मराठा आहे. गायकवाड दोघीकडे बी आडनाव आहे. महाराजांचे आडनाव आणि मराठ्यांचे आडनाव सारखे आहेत. बाबासाहेब म्हणतात 1 2 महाराजांचे कुळदैवत आणि मराठ्यांचे कुळदैवत सारखे आहे. 3 महाराजांचं अभिवादन आणि मराठ्यांचं अभिवादन मी सारखं आहे. आता मराठे जोहार म्हणत नाही, महार लोक जोहार म्हणतात. जोहार हा अपमानजनक शब्द नाही, डोक्यातून काढून टाका. जोहार हा योद्धार शब्दाचा अपभ्रंश आहे. जोहार म्हणजे आम्ही योद्धे आहोत. जोहार अपमानजनक नाही. आमच्या गायक लोकांनी आमची वाट लावली, गाणं लिहिलं, जो तो जय भीम करायला लागला आणि जोहार गेला गमाय. जस काय जोहार अपमानजनक आहे? जोहार अपमानजनक नव्हता. जोहार म्हणजे आम्ही योद्धे आहोत असा अर्थ आहे. बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचं पत्र मालोजी घोरपडेंना जे लिहिलं होतं ते पत्र लिहिले पुस्तकात. शिवाजी महाराजांनी अभिवादन म्हणून जोहार म्हणले. शिवाजी महाराज जोहार म्हणायचे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तुकाराम महाराज जोहार म्हणायचे. तुकाराम गाथा महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले वाचा. तुकाराम महाराज जोहार म्हणायचे. याचा अर्थ बाबासाहेब काय म्हणतात, महाराजांचे मराठ्यांचे आडनाव सारखे आहे, महाराजांचे मराठ्यांचे कुळदैवत सारखे आहे, जोहार म्हणण्याची पद्धत सारखी आहे. कारण काय, अरे आम्ही एकच आहोत हे सांगतायत पुढे बाबासाहेब. हा जोडणारा विचार आपण सांगितला पाहिजे या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं. बाबासाहेबांचा हा जोडणारा विचार आहे. आपण तोडणारा विचार सांगत असल्यामुळे प्रॉब्लेम झालेला. त्या काळी बाबासाहेब समाज जीवनात आले 1918ला. साऊथ बोरो कमिटी आली होती. साऊथ बोरो म्हणजे एक व्यक्ती आहे, त्याचं आडनाव आहे साऊथ बोरो. त्याच्या नेतृत्वाखाली एक कमिटी होती. त्याला बाबासाहेबांनी एक अर्ज दिला, मेमोरंडम दिलं. ते मेमोरंडम आहे माझ्याकडे. आणि त्या मेमोरंडम मध्ये बाबासाहेब काय म्हणतात, मराठ्यांना आरक्षण द्या. कधी? 1918ला मराठ्यांना आरक्षणाची मागणी बाबासाहेबांनी सर्वप्रथम केलेली आहे. अरे जोडणारा मुद्दा आहे. जर बाबासाहेब मराठ्यांना आरक्षण मागत असतील तर प्रत्येक आंबेडकरी अनुयायाने मराठ्यांच्या आरक्षणाचं समर्थन केलं पाहिजे. हे जोडणारे मुद्दे आहेत. आपण तोडणारे चर्चा करतो म्हणून प्रॉब्लेम आहे. कारण आज जरांगे पाटील जे आरक्षण मागत आहेत आम्हाला कुणबी म्हणून, माझं म्हणणं आहे राईट आहे, खरं आहे. बाबासाहेबांचे दुसरे गुरु, बाबासाहेबांचे गुरु ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुलेंचं एक पुस्तक आहे आसूड. आसूड, त्या आसूडला परिशिष्ट जोडलेला आहे, वाचा कधी. फुलेंनी लिहिले की माझ्या समोर एक व्यक्ती आला आणि मला कळा नाही तो कोणत्या जातीचा. तितक्यात तो माझ्या समोर येतो आणि माझ्या समोर बसतो आणि फुलेच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे. म्हणून तो म्हणतो, महाराज तुम्ही मला ओळखलं नाही का तात्या? फुलेंना तात्या म्हणायचे. तर फुले म्हणले, नाही महाराज मी तुम्हाला ओळखलं नाही. ते म्हणतो, मी मराठा. फुले म्हणले, नाही मला कळा नाही नेमकं तुम्ही कोण आहात. ते परत म्हणतो, मी मराठा. फुले काय म्हणतात, बामणाईपासून महारायपर्यंत सगळेच मराठा आहे, महाराष्ट्रात राहतो तो मराठा, नेमकं तुम्ही कोणत्या जातीचे ते कळा ना आम्हाला. मग तो मराठा व्यक्ती हसतो आणि म्हणतो फुलेंना, तुम्ही मला कुणबी समजू शकता, मी कुणबी आहे. फुले एका मराठा व्यक्तीकडून वधवून घ्यायला आम्ही कुणबी आहोत सांगा. जे फुले त्या काळात सांगत होते 150 वर्षानंतर आपल्याला म्हणायची वेळ आली आम्ही कुणबी आहोत. जर फुलेंचं अनुसरण केलं असतं तर कधीच आरक्षण मिळून गेलं असतं. फुले त्या काळात म्हणतात मराठ्यांनी कुणबीच म्हणलं पाहिजे. जरांगे पाटील वेगळं काय सांगत नाही, हा बाबासाहेबांचा आणि फुलेंचाच विचार सांगायला लागले, वेगळं काय सांगायला. लक्षात घ्या, जरांगे पाटील राईट ट्रॅकवर माणूस आहे. एकमेव आताच्या इतिहासामध्ये, मराठ्यांच्या इतिहासामध्ये जर कोणी राईट ट्रॅकवर असेल तर तो फक्त आणि फक्त जरांगे पाटील आहे. त्यामुळे जरांगे पाटील जे काय मागणी करत ते राईटच आहे, हे माझं म्हणणं आहे. कारण ती बाबासाहेबांच्या विचारात बसते, ती फुलेंच्या विचारात बसते. त्यामुळे मराठा आरक्षणाचं सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी समर्थन केलं पाहिजे. एकाने विरोधात लिहायचं नाही. तुम्ही जर विरोधात लिहिलात तर तुम्ही मग बाबासाहेबांच्या विरोधात आहे. हे जोडणारे मुद्दे की आपण या निमित्त चर्चा केली पाहिजे सांगितले. एक मराठा बांधवांचे मी जोडणारे मुद्दे सांगितले.
ओबीसी बांधवामधले जोडणारे माळी आहे. ज्योतिबा फुलेंना गुरु मानले ना बाबासाहेबांनी. फुले हे जातीने माळी आहे. माळी बांधवांना सांगा जोडणारा मुद्दा आहे. बाबासाहेब गुरु मानले. फुलेंच किती शिकलेले? 7वी शिकलेले. 7वी शिकलेले फुले. आणि बाबासाहेब किती शिकलेले? BA, MA, PhD, MSc, DSc, LLD, बॅरिस्टर, डिलीट एवढे शिकलेले बाबासाहेब. त्यांनी फुलेंना गुरु मानले की माळी व्यक्तीला गुरु मानले. हे माळी आणि आपल्या बांधवामधला जोडणारा मुद्दा हे सांगितलं पाहिजे. धनगर बांधवांना सांगितलं पाहिजे. जोडणारा मुद्दा सांगतोय. जोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा करा. सम्राट अशोक तुम्हाला माहित आहे, ज्यांचं मौर्यांचं या देशावर राज्य होतं. चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक. अरे हा सम्राट अशोक जातीनं धनगर होता. धनगरांना माहितच नाही की सम्राट अशोक जातीनं धनगर होता. मौर्य साम्राज्य होतं धनगरांचं या देशावर. त्या मौर्यांनी भारत बौद्धमय केला होता. सम्राट अशोकाने भारत बौद्धमय केला. भारत त्यांनी बौद्ध धर्म स्वतः स्वीकारला आणि भारताला बौद्ध केलं. सम्राट अशोकाचं राज्य कुठवर होतं माहित आहे? आजचा भारत, आजचा पाकिस्तान, आजचा अफगाणिस्तान, आजचा इराक, आजचा इराण, आजचा बांगलादेश, आजचा नेपाळ, आजचा भूटान, आजचा थायलंड, आजचा म्यानमार. हे सांगायला 11 देश आजचे 11 देश म्हणजे सम्राट अशोकाचा देश भारत. आणि याच्यावर राज्य कोणाचं? या मौर्यांचं राज्य होतं. धनगर बांधवाला माहितच नाही की मौर्य धनगर होते. चंद्रगुप्त मौर्य धनगर, सम्राट अशोक धनगर. दिल्लीला जा, जी आपली संसद आहे त्या संसदेसमोर चंद्रगुप्त मौर्याचा पुतळा आहे. तिथं जा आणि बघा. तिथं खाली लिहिलंय द शेपर्ड बॉय, म्हणजे धनगराचा मुलगा. अरे हा भारत बौद्धमय केलता धनगरांनी. सम्राट अशोक. अरे या 7 बाऱ्या देशाच्या 7 बाऱ्यावर एकाच व्यक्तीचं नाव आहे सम्राट अशोकाचं. हा देश त्याचा आहे, सम्राट अशोकाचा. जमिनीखाली खोदा फक्त अशोकाने अशोकाच मिळतो. अशोकाच्या काळात 17 विद्यापीठा होती. नालंदा, तक्षशिला, उज्जैनी, विक्रमशिला विद्यापीठ. अमेरिकेत अंगणवाडी नव्हती. अमेरिकेत दगडावर दगड घासीत होते, अंगणवाडी नव्हती. तेव्हा इथं 17 विद्यापीठ होते. नॉलेजच्या क्षेत्रामध्ये नंबर 1 होतं. कुणी बनवलं? मौर्यांनी बनवलं, धनगरांनी बनवलं. या देशाला विद्यापीठ स्थापन केली या धनगरांनी. माहित नाही. जोडणारी चर्चाच होत नाही म्हणून हे माहित नाही. जर आणि मन पाडली बघा, जाणीवपूर्वक हे सांगतोय मी. धनगर बांधवाबद्दल काय मन पाडली माहित आहे? 12 वाजले सूर्य आलं की यांना काय कळत नाही. मन का पडली माहित आहे? का माहित आहे का? धनगरांना कळूच नाही की तुम्ही या देशाचे राजे आहे. ज्या दिवशी कळेल अगोदरच येडं घोषित करा. कळालं ना धनगरांना, अरे आम्हीच या देशाचे राजे आहोत, मौर्य आम्ही आहोत, त्या दिवशी परत जागृती परत देशात द्यायला पडली. म्हणून कळू द्यायचं नाही. काय आपल्या धनगर बांधवांना सांगायची जिम्मेदारी आहे आजच्या बौद्ध बांधवांची. अरे धनगरांनो, धनगर बांधवांनो, तुम्ही या देशाला भारत बौद्धमय केला होता. आज आम्ही करायला निघालेलो आहोत. चला मिळून करूया. जोडणारे मुद्दे. हा देशात धर्मच त्यांनी पसरविला मौर्यांनी, धनगरांनी. या देशाला भारत बौद्धमय केलं धनगरांनी. हे जोडणारी चर्चा होत नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे. जेवढी आपण जोडणारी चर्चा करू तेवढे लोक जोडले जातील. माझी विनंती आहे धनगर बांधवांना, तुम्ही मौर्यांचा इतिहास अभ्यासा. तुम्ही या देशाचे शासनकर्ते आहात. या देशावर सर्वात मोठा सम्राट पैदा केला आहे धनगर जातीने. या देशावर आपल्याला तथागत गौतम बुद्धाची आपल्या महिलांना गोष्ट माहित आहे. सुजाता नावाची एक महिला आली. बुद्ध ज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्याला बसले होते आणि बुद्धाला एक खीर दिली सुजाताने. आणि ती खीर खाल्ल्यानंतर बुद्धाला लक्षात आलं उपाशी राहून काही होत नाही, ग्लुकोज खाल्लं पाहिजे, गोड खाल्लं पाहिजे, मग मेंदू चलतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ती सुजाता जातीने धनगर होती. सुजाता धनगर होती. एका धनगर महिलेनं, मुलीनं तथागत गौतम बुद्धाला खीर दिली. ती खीर खाल्ल्यानंतर बुद्धाच्या लक्षात आलं, अरे मी तो उपास तापास काढला, उपासानं काय होत नाही, खावा लागते, ग्लुकोज चांगलं चांगलं खावं लागते. मग बुद्धानं सगळे फळं गोळा केले, फ्रूट वेगवेगळे. फ्रूट मध्ये काय असतंय? ग्लुकोज, साखर. बुद्धाला लक्षात आलं, फ्रूट गोळा केले. मग परत ते ध्यानमग्न झाले.
मेडिटेशन केलं आणि मग त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ही ज्ञानप्राप्ती बुद्धाला जी झाली त्याची कारण कोण आहे? सुजाता ही धनगर जातीची महिला. हे जोडणारे आपण बोलतच नाही. आपल्यालाच माहित नाही सुजाता कोण आहेत, त्यांना काय माहित राहील. आपण बुद्ध बी सोपे सोपे घेतले. मी बोधगयाला गेलो, जिथं बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली होती, ज्या पिंपळाच्या झाडाखाली. आपले महाराष्ट्राचे लोक काय करतात? बौद्ध लोक जातात तिथं आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली बसतात आणि वाट बघतात पान खाली कधी पडते. पान खाली पडलं रे पडलं, ते पान घेतय, बॅग मध्ये टाकतंय आणि महाराष्ट्रात खराब. आणि मग येऊन लॅमिनेट आणि घराच्या मधल्या कप्प्यात एवढी. मग पाहुणा आला की त्याला मध्ये घेऊन जाणार आणि दाखविणारे पान. कुठलं? इथलं त्या बोधी वृक्षाचं बियात बोधगयातून आणलंय. अगोदर तिथे साली काढायची आपल्याला, आता तिथे कंपाऊंड केले, आता साल काढू देत नाही त्या बोधी वृक्ष. जिथं तथागताला ज्ञानप्राप्ती झाली त्या झाडाची कथा सांगतोय मी. आपले लोक साली काढायचे, आता तिथे कंपाऊंड केले, साल काढू देत नाही. माझं म्हणणं आहे पानं आणता, साली आणता, अरे जे आणायचे ते आणा ना. त्याला जे ज्ञान प्राप्त झालं ते घेऊन या. पानात काय? कारण आपल्या गायक लोकांनी, परत एक सांगतो, गायक लोकांनी लय प्रॉब्लेम केला. पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. मी म्हणलं हे झाडालाच पकडले आली. बाबळीच्या झाडाखाली झालं असतं, बाबळीच्या झाडाखाली आली आम्रपाली. लिंबाच्या झाडाखाली आली आम्रपाली. ह्यानं झाडच पकडले, आम्रपालीला सोडलं आणि बुद्धाला सोडलं. हे प्रॉब्लेम. जे बुद्धाला ज्ञान मिळालं ते घ्या. बुद्धाला जे ज्ञान मिळालं होतं ते आपण घेतलं पाहिजे. आपल्याला गायक लोकांकडून बुद्ध कळाला, आपल्याला गायक लोकांकडून बाबासाहेब कळाले. त्याच्यामुळे त्यांना जेवढं समजलं तेवढं त्यांनी सांगितलं. माझं तर म्हणणं आहे गायक लोकांचे 4 जे मोबाईल टावर असतात त्यांचे 3 टावर असतात, 1 टावर गेलेलेच असतं. अभ्यास केल्यावर सांगतील ना, बरोबर. हे सांगायला पाहिजे ना. आम्हाला सांगितलं भीम आवडीनं बाई खाई कांदा भाकर. कधी खाल्लेले? तुझ्यासारख्या भिकात चोट होते का ते? श्रीमंत होते बाबासाहेब, कशाला खातील कांदा भाकर? गाणं लिहायचं तर लिहायला पाहिजे होतं भीम आवडीनं नाही, भीम मजबुरीनं बाई खाई कांदा भाकर. मग आपल्याला कळायला असतं मजबुरीनं, मग खाणार नाही कांदा. आवडीनं म्हणल्यावर आपल्याला कळलं ना. अहो बाबासाहेबाचा लहानपणीचा किस्सा आहे. बाबासाहेब बैलगाडीतून गेले, त्यांच्या ते बैलगाडीतून उतरलं, तुम्हाला माहित आहे ते. आतापर्यंत लय ऐकलं असतं, पण त्या किस्स्यात महत्वाची गोष्ट सांगतो. बाबासाहेब म्हणतात मी 8 वर्षाचा होतो आणि माझ्या गळ्यात सोन्याची चेन होती, माझ्या उजव्या हातात अंगठी होती, डाव्या हातात सोन्याची अंगठी होती. सोनं होतं बाबासाहेबाच्या अंगात. 8 वर्षाचे असताना. मी 36 वर्षाचा झालो, माझ्या गळ्यात आणखी सोन्याची चेन नाही. लग्नात अंगठीवाली ती मोडून खाल्ली आहे. काय सांगायचा मुद्दा काय? की बाबासाहेब 8 वर्षाचे असताना सोन्याची चेन आहे, सोन्याचे दागिने अंगावर आहे. अरे तुम्ही भिकार चोट असताना बाबासाहेब नव्हते? सोनं नाणं लहानपणी घालीत होते, कशाला खाते कांदा भाकर? त्यांचा बाप नोकरीला, सुभेदार मिलिटरीमध्ये, मुख्याध्यापक मिलिटरीमध्ये, कशाला खाते कांदा भाकर? अहो सुटबुट कोट शिवाय राहिले नाहीत बाबासाहेब. श्रीमंत होते. आमच्या लोकांनी गायक ह्याच्या घरी प्रॉब्लेम आहे, ह्याला कांदा भाकर खावं लागतंय, ह्याने बाबासाहेबाला खाऊ घातलं कांदा भाकर. भीमा आवडीनं बाई काही कांदा गलत. बाबासाहेबांनी कधी आवडीनं कांदा भाकर घाललं नाही. बाबासाहेबांनी आवडीनं काय केलं माहिती आहे? बकऱ्याचं मटण, गावरान कोंबड्या. याचे पुरावे आहेत नाही, उगाच हवेत नाही बोलत. त्याच्यामुळे आपल्याला पाहुणचार करताना वाटत नाही. एखादा पाहुणा आला ना, त्याला जर मटण खाऊ घातलं नाही तर आपल्याला पाहुणचार केल्यासारखं वाटत नाही. आणि तुम्ही पाहुण्याला डाळच बनवा, तो तिकडे गावभर तुमचा प्रचार करेल, गेलो होतो काहीच नाही खाऊ घातलं, आणि तुम्हालाही हुरहुर नाही. आलता पण काय करावं, उपवास होता, आम्ही केलंच नाही त्या दिवशी. ही प्रथा आहे ना. कुणी आवडीनं काही खात नसते कांदा भाकर, आवडीनं मटणच खाते सगळे. उगं सांगायच्या गोष्टी असतात त्या. त्यामुळे बाबासाहेबांनी हे कधी केलं नाही. तुमच्या दिमागात असेल बघा, बाबासाहेबांनी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारी कंपनी खोलली होती. शेअर मार्केटमध्ये कंपनी खोलली होती, पैसा लावायची. बाबासाहेबांच्या एका प्रबंधाचं नाव काय माहिती आहे का? प्रॉब्लेम ऑफ रुपी. रुपयाची समस्या. कुणाच्या? स्वतःच्या नाही, देशाच्या. अरे ज्या माणसानं देशाच्या रुपयाची समस्या सोडविली, स्वतःच्या रुपयाची समस्या नसून सोडविली. बाबासाहेबांच्या त्या पुस्तकावर आरबीआय बनली, हे ज्या बँका बनल्या हे बाबासाहेबांच्या पुस्तकावर बनल्या. ज्यानं देशाच्या प्रॉब्लेम मिटविला पैशाचा, त्याला स्वतःचा प्रॉब्लेम नसेल मिटविता आला.
आमच्या लोकांना जे जयंतीला सांगायचं फाटकं लुगडं घालीत होती रमाईन गवऱ्या थापित होते. अरे किती दिवस असले भिकार सुटत ते करता, थापल्या असत्या, मजबुरी असतात, नंतर कुठे थापल्या. रमाईचं निधन माहित आहे का, बंगल्यात झाले. राजगृहामध्ये रमाई वारलेले आहेत. बंगल्यातून अंतविधी निघली, झोपडपट्टीतून नाही निघली. बायकोसाठी बाबासाहेबांनी बंगला बांधला होता. आम्ही म्हणतो तेच फाटकं लुगडं गावऱ्या. किती दिवस अरे बंगल्यात मिली हे बी सांगा ना, किती दिवस गरिबी सांगणार. बाबासाहेबांची चळवळ बिलकुल गरिबीची चळवळ नाही, श्रीमंत होण्याची चळवळ. श्रीमंत व्हायचंय पण कसं, लबाडी करून नाही, चोरी करून नाही, दरोडा टाकून नाही, भ्रष्टाचार करून नाही. चांगल्या मार्गाने पैसा कमवा, उद्योग टाका, पैसा कमवा. बाबासाहेबांची ही इच्छा होती. यासाठी आयुष्य वेचलंय त्यांनी, आपल्याला गरीब बघण्यासाठी नाही वेचलं आयुष्य. स्वतः कोर्टमध्ये राहत होते, तुमच्या प्रेरणा मिळावी, आपण असं राहिलं पाहिजे म्हणून स्वतः बंगल्यात राहिले. बंगला बांधला का, तुम्हाला प्रेरणा मिळावी. माझे लोक येतील, राजगृह बघतील आणि म्हणतील आम्हाला बंगला बांधायचा. ही प्रेरणेसाठी दिलंय बाबासाहेबांनी. किती दिवस त्या गरीब कथा सांगू नका, बंद करा हे धंदे. आता मी आवडीनं काही खात होता आणि फाटकं लुगडं निसत होते ते बंद करा हे. बाबासाहेब 1927 ला आमदार झालते हो. आमदाराची बायको आहे रमाई, कशाला फाटकं लुगडं नेसल नंतर. आमदाराची बायको फाटकं लुगडं नेसल, आमदार होते बाबासाहेब. अरे तुम्ही आले नसेल लुगडं तुमच्या बायकोला, कमून रमाईवर अन्याय करता तुम्ही. रमाई श्रीमंतीत नेल्यात, लक्षात घ्या. चांगल्या चांगल्या दवाखान्यात नेले बाबासाहेबांनी. अहो त्यांचा जो मुलगा यशवंत भैयासाहेब आंबेडकर, भैयासाहेबाला त्यांनी खारला, दादरच्या जवळ एरिया आहे खारला, जा तुम्ही आज बी. 2 बंगले घेतले होते, एक स्वतःच्या मुलासाठी आणि दुसरा पुतण्यासाठी, म्हणजे मोठ्या भावाच्या पोरासाठी, मुकुंद आंबेडकरसाठी. बाप म्हणून तर बंगला दिला लेकाला, अरे चुलता म्हणून मी पुतण्याला दिला बंगला. आज मी तुम्ही ते बंगले जाऊन बघा. आज बंगल्याची किंमत काय माहिती आहे का, 300 करोड एका बंगल्याची किंमत, 3 अब्ज. लेकाला बंगला आजची किंमत सांगायलोय, म्हणजे बाप म्हणून तर कर्तव्य पूर्ण केलंच होतं बाबासाहेबांनी. चुलता म्हणून जे कर्तव्य आहे, भाऊ मेलेला आहे, भावाच्या लेकराला बंगला घेऊन दिला. आम्ही किती दिवस सांगायचो गरिबी फिरिबी, हे नव्हतं बाबासाहेबांची चळवळ. बाबासाहेबांनी नवरा म्हणून जिम्मेदारी निभावलेली आहे, बाप म्हणून निभावलेली आहे, चुलता म्हणून निभावलेली आहे, धीर म्हणून निभावलेली आहे, मुलगा म्हणून निभावलेली आहे. पळाले नाहीत. आम्हाला लवकर चळवळीला त्याग. अरे तुमच्याकडे काय त्याग करा, डोंबलाय का? त्याग करा, त्याग करा. कशाला त्याग करा? अरे त्या तथागत गौतम बुद्धाकडे राज्य होतं त्यागायला, म्हणून त्यांच्या त्यागाला महत्व आहे. बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांकडे एवढं संपत्ती होती, पुस्तक होते करोडीचे, त्यांच्या त्यागाला महत्व आहे. आमच्याकडे घरात खायला नाही म्हणतो आम्ही त्याग करणार. कशाला करता त्याग? बिलकुल काय करू, नीट काम धंदे करा, नोकऱ्या करा, घर चालवा. हे आहे बाबासाहेबांचं काम. जय भीम म्हणायचं सोपं आहे हो. जय भीम म्हणा काय लागतंय? भीम, जय भीम. आता मी म्हणतो जय भीम, म्हणा तुम्ही माझ्या मागे जय भीम. काय फुकट झालं का नाही? 1 रुपया लागायला का तुम्हाला जय भीम म्हणाय? उचलायची जीभ लावायची टाळ्याला. जय भीम करणं अवघड आहे. जय भीम करणं म्हणजे भीमाचा विचाराचा जय करणं. ती 1-2 दिवसात होत नाही. आम्ही सोपं निवडलं. बाबासाहेबांचा विचार लक्षात ठेवा. भिकार चोट बनवायचा विचार नाही, श्रीमंत बनवायचा विचार आहे बाबासाहेबांचा. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय. लोक घरी गेले, पेन घेतला, खडू घेतला, भिंतच नाही. कुणाचे घर आपले? लाकडाचे घर, भिंतच नाही. याचा अर्थ काय माहितीये? बाबासाहेब अरे घर बांधा रे, घर बांधा, मग त्या घरावरल्या शासनकर्ती जमात बनायचं. समजा मी तुम्हाला म्हणलं, जा आणि तुमच्या बंगल्यावर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं. तुम्ही म्हणाल शिंगारी सर आमच्याकडे बंगलाच नाही ना. मग बांधा, मग लिहा. बाबासाहेबाला माहित होती आपली अवकाश. यांना मोठं सांगावं लागल, शासनकर्ती जमात बनायचंय. घरी गेल्यावर कळत की घरच नाही आपल्याला राहायला, अगोदर बांधा. बाबासाहेबांनी व्यवस्था लावली, अगोदर घर बांधा चांगले. चळवळ फक्त ही भाषणाची नाही, चळवळ आपले चांगले घर असले पाहिजे ही चळवळ आहे. आपले बंगले असले पाहिजे ही चळवळ आहे. जर आपले आदर्श बाबासाहेब आहेत तर
प्रत्येकाने बंगला बांधायचा प्रयत्न केला पाहिजे, प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. मी मला शेअर मार्केटचा किस्सा सांगत होतो. औरंगाबादला आमचे आरपीआयचे एक नेते, जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, ते मुंबईला जायचे आणि बाबासाहेबांच्या ज्या दुसऱ्या पत्नी आहे माईसाहेब आंबेडकर, त्यांना भेटायचे. तर माईसाहेब आंबेडकर काय करायच्या, रमेश दादा गायकवाडला घेऊन 3 स्टार हॉटेलला नाश्ता करायला जायचे. 3 स्टार हॉटेल. 3 स्टार हॉटेलचा फरक काय, तुम्ही मस्ताजोगचे जर पोहे इथं खाल्ले तर 20 रुपयाला, आणि तेच जर 3 स्टार मध्ये खाल्ले तर 2000 रुपयाला. फक्त जागा बदलली की पोह्याची किंमत बदलत. मस्ताजोगला चहा प्या 10 रुपयाला, तेच तुम्ही 3 स्टारला प्या 500 रुपयाला चहा त्योच. साखर ती, पत्ती ती, जागा. माईसाहेब आंबेडकर काय करायच्या, त्यांना घेऊन 3 स्टार हॉटेलला जायच्या, त्यांना नाश्ता खाऊ घालायच्या, चहा पाजू घालायच्या, मग विचारायचा जायला यायला पैसे आहेत का बाबा. यांनी एकदा न राहून प्रश्नच विचारला, माईसाहेब मी प्रत्येक वेळेस येतोय, तुम्हाला भेटतोय, तुम्ही मला 3 स्टारला कसं काय जीव घालता, 5 स्टारला नेता कधी कधी का करता असं, तुमच्याकडे पैसे कुठून आले, तुम्ही डॉक्टर आहात MBBS, पण तुम्ही प्रॅक्टिस बी करत नाही. माईसाहेबांनी उत्तर काय दिलं, तुम्हाला माहीतच नाही माझ्या नवऱ्याची करामत. माझ्या नवऱ्याचे पैसे शेअर मार्केटमध्ये होते आणि त्याची नॉमिनी मी होते. माझ्या नवऱ्यानं माझ्यासाठी एवढं कमवून ठेवलंय की मी दररोज 5 स्टारला जेवू शकते. बायकोसाठी बाबासाहेबांनी काय व्यवस्था लावली माहित आहे, की ती दररोज 3 स्टार आणि 5 स्टारला जेवू शकते. एवढे पैसे कमवून ठेवले होते बायकोसाठी. आपण कमवून सांगायला फाटक्या लुगड्याचं नाही. बाबासाहेब असे बायकोची व्यवस्था काय लावली, 5 स्टारला जेवण दररोज, म्हणजे जे जेवण 100 रुपयाला मिळतंय ते जेवायला ती 5000 खर्चू शकते. एवढे पैसे. ही चळवळ गरिबीची नाही, लक्षात घ्या. आपल्याला श्रीमंत व्हायचं, श्रीमंत होण्याची चळवळ आहे. आंबेडकर चळवळ जयंती दिवशी काय ठरवलं पाहिजे आपण, बाबासाहेबांचा आदर्श घ्या. आपल्या लेकराला सांगा बाबासाहेबांसारखं बनायचंय. याचा अर्थ काय, तुलाही बंगला बांधायचा आहे बाबा, नुसतं जय भीम घालत मोकार फिरू नको याच्या नेत्या मागं त्याच्या नेत्या मागं. कारण काय राहिलं नाही समाजात. नेते कसे येतात, नेते म्हणजे काय माहिती आहे, व्याख्या बदलली. नेते 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 जे काही समाजाचं आहे ते आपल्या घरी नेते. समाजाचं जे आहे ते घरी नेतो, तो नेता झालाय. उस्मानाबादला गेलो, एका व्यक्तीने मला ओळख करून दिली, हे कार्यकर्ते. म्हणलं कार्य काय करता, त्याला काहीच म्हणता येईल. म्हणलं कार्य काय करता, हेच पोलीस स्टेशनला जातो, तहसीलला जातो. म्हणलं कार्य काय करता, कार्यकर्ते आहेत ना. ते म्हणला सर आमच्याकडे असंच आहे, जे कुणी काहीच काम करीत नाही त्याला आम्ही कार्यकर्ते म्हणतो. आपल्याकडे ते कार्यकर्ते लोक आहेत. कार्यकर्ते म्हणजे काय, जे बाबासाहेबांना सांगितलंय तो जे पूर्ण करतो तो कार्यकर्ता. निर्धारित केलेले कार्य करायचे आपल्याला. काही मनाला वाटत तसं नाही करायचं. जय भीम बोलून किधर भी चलो, किधर भी नाही जाणे का. जे जे बोट आहे ना बाबासाहेबांचं ते दिल्लीकडे आहे. मोठं ध्येय दिलं तुम्हाला. तुमच्यातला मला प्रधानमंत्री बघायचं आहे. बाबासाहेबांना माहित होतं आमदार तरी होईल, प्रधानमंत्री नाही झालं तर आमदार तरी होईल. मोठं ध्येय दिलं ना बाबासाहेबांनी, छोटं ध्येय दिलं नाही आपल्याला. माऱ्याच्या जागा काबीज करा म्हणले बाबासाहेब. माऱ्याच्या जागा म्हणजे काय, कलेक्टर बना, SP बना, DYSP बना, तहसीलदार बना, अधिकारी बना. जिथून शत्रूवर मारा करता येतो आणि स्वतःच्या समाजाचा उद्धार करता येतो त्या सगळ्या जागा काबीज करा. बाबासाहेबांनी सांगितलं, आपल्याला एकच सांगितलं, राजकीय किल्ली ही गुरु किल्ली आहे आणि त्यानं सगळ्या समस्या मिटणार आहेत. ती किल्ली सापडणार आणि कुलबी सापडणार आपल्याला. ते जेव्हा सापडेल तेव्हा सापडेल. महाराजच्या जाग्याचा काबीज करा. आपल्या लेकराला सांगा क्लास 1 अधिकारी बन, क्लास 2 अधिकारी बन. हे बाबासाहेबांचा आदेश आहे तुम्हाला. हे सांगितलं पाहिजे. या जयंती कशासाठी असतात, यासाठी असतात. जयंती हे आत्मपरीक्षण करण्यासाठी, आपल्यासाठी कुणी काय केले सांगण्यासाठी जयंती आहे. बाबासाहेबांनी काय केले ना आता आपल्याला काय करायचंय. मी जर म्हणलं बाबासाहेब ग्रेट आहे, ग्रेट आहे, ग्रेट आहे, अरे ते आहेतच ग्रेट. माझ्या म्हणण्यामुळे ग्रेट आहेत का ते ग्रेटच आहेत. तुम्ही म्हणा अगर नका म्हणू, तुम्ही त्यांची जयंती करा अगर नका करू. जगभरात त्यांचे टंका वाजायला लागलाय. अमेरिकेत त्यांची जयंती होते, लंडन मध्ये होते.
त्या आपल्या म्हणण्यामुळे बाबासाहेब आता काय लहान बी होत नाही तर महान बी होत नाही, ते ऑलरेडी महान आहे. आपण काय घ्यायचंय त्यांच्याकडून हे शिका. त्यांचं अख्खं जीवन आपल्यासाठी आहे, आपल्याला काय करायचं यासाठी आहे. त्यामुळे जयंती दिवशी आपण हा संकल्प केला पाहिजे. संकल्प करून आपल्या लेकरांना सांगितला पाहिजे. आणि जर तो सांगितला तर हे जयंतीचं काम. मग आम्ही सांगत होतो जोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा. आपण जोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा करा. माझं 3 वर्षापूर्वी एक पुस्तक आहे, अण्णाभाऊ साठेवर मी पुस्तक लिहिलं. अण्णाभाऊ साठे आंबेडकर चळवळीच्या दृष्टिकोनात. अण्णाभाऊ साठेंना 300 कथा लिहिल्या. किती कथा लिहिल्या? 300. मी 300 कथा वाचल्या. त्यांनी 40 कादंबऱ्या, मी 40 कादंबऱ्या वाचल्या. त्यांना 15 लोकनाट्य, मी 15 लोकनाट्य वाचले. त्यांना नाटक लिहिलं, मी नाटक वाचले. त्यांना जे लिहिलं ते वाचले. 1 वर्ष लॉकडाऊन मध्ये काहीच काम नव्हतं मला, सगळीकडे संचारबंदी होती. मी घरात अण्णाभाऊ साठे वाचले. अण्णाभाऊ साठेच्या एका कथेचं नाव सांगतो. कथेचं नाव आहे बुद्धाची शपथ. कुणाची शपथ? बुद्धाची शपथ. मार्क्सची शपथ नाही, गांधीची शपथ नाही, नेहरूची शपथ नाही. कुणाची शपथ? बुद्धाची शपथ. कथेचं नाव आणि कथेच्या शेवटचे 3 शब्द सांगतो. बुद्धम शरणम गच्छामि. अण्णाभाऊ साठेनं कथा लिहिली, त्याच्यात लिहिलंय बुद्धम शरणम गच्छामि. आम्हाला माहीतच नाही. आम्ही आपलं हितच बसून मांगवडीत लोक आरक्षणाचा फायदा घेते तर जय भीमच म्हणत नाही. अरे म्हणतील कधी? तू सांग की त्यांना समजून. तू सांगितलं तर घालतील ना जय भीम. तुलाच माहित नाही अण्णाभाऊ साठे असं लिहिले, तू काय सांगशील? आपल्याला माहित असेल तर सांगू ना. जोडणारा मुद्दा आहे. हे जोडणारे मुद्दे आपल्याला सांगावे लागतील. बाबासाहेब फकीराची कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबाच्या झुंजार लेखनीस अर्पण केली. बाबासाहेबाला नाही, बाबासाहेबाच्या लेखणीला, म्हणजे बाबासाहेबाच्या पेनाला. आणि त्या पेनाला काय नाव दिलंय? झुंजार. झुंजार लेखनी. झुंजार शब्द अण्णाभाऊ साठेचा आहे. म्हणून बीडला पेपर निघला होता झुंजार नेता. झुंजार नेता म्हणजे कोण? बाबासाहेब आंबेडकर. झुंज देणारा नेता. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्याने पेपर काढलेला आहे. शामराव कांबळेंनी, जिल्हा परिषद सदस्य होते आरपीआयचे, माझे पाहुणे आहेत, माझ्या मावशीचा सासरा आहे तो. शामराव कांबळेंनी पेपर काढला. झुंजार नेता चलवीनं व्हायना म्हणून विकून टाकला. ते झुंजार नेता म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि तो झुंजार शब्द अण्णाभाऊ साठेंनी दिलाय बाबासाहेबांना. हे जोडणार आहे ना. आपल्याला माहितच नाही जोडणार. आपलं तोडणार. आपली सगळी चर्चा चालू. तोडणारी चर्चा कराल तर लोक तुटले जातील. जोडणारी चर्चा करा, लोक जोडले जातील. मातंग बांधवांना सांगा, हे जोडणारे मुद्दे आहेत. जग बदल घालून गावं सांगून गेले मला भीमराव. बाबासाहेबाच्या मृत्यूनंतरच गीत नाही, बाबासाहेब जिवंत असतानाच ते गीत आहे. माझ्याकडे पुरावा आहे. 1946चं गीत आहे. अण्णाभाऊ साठे 26 वर्षाचे होते. अण्णाभाऊ साठे काय म्हणाले? जग बदल घालून घाव. जग कसं बदलायचं? मारवाडा नाही, तुमचं बोरगाव नाही, तुमचा केस तालुका नाही, बीड जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, भारत नाही, जग. जग कसं बदलायचं हे कोण सांगतंय? भीमराव. बाबासाहेबांचा विचार काय? जग बदलण्याचा विचार आहे. हे कोण म्हणाले? अण्णाभाऊ साठे. बाबासाहेबांचा विचार आपला 1-2 गावाचा, 1-2 जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा नाही विषय तो. जग कसं बदलायचं हे भीमरावांनी आम्हाला सांगितलंय. जग बदल घालून गाव सांगून गेले आम्हा भीमराव. म्हणजे बाबासाहेब आले, सांगितलं आणि गेले. आता मी आलो, सांगितलं आणि औरंगाबादला चाललो. आता तुम्ही म्हणता शिंगारे सर आले, सांगून गेले. सांगून गेले म्हणजे मेले नाही. सांगून गेले म्हणजे कविता आहे. कवी बसलेले आहे, ते समजू शकतील या भावना त्याच्या. तर हे अण्णाभाऊ साठे आणि आपल्याबद्दल जोडणारा मुद्दा. हे जोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा करा, लोक जोडले जातात. बाबासाहेबांना त्यांचं पुस्तक अस्पृश्य म्हणजे कोण, दांडगे मत, हे पुस्तक 3 संतांना अर्पण केले. त्याच्यातलं एक नाव आहे संत रविदास. चर्मकार संत रविदासांना बाबासाहेबांनी पुस्तक अर्पण केले. अरे चर्मकार बांधवांना सांगा, बाबासाहेबांनी तुला एक पुस्तक अर्पण केले रविदासांना. आम्ही वाचलंच नाही, आम्ही कसं काय सांगणार?
आम्ही बघितलं बी नाही. आम्ही इकडे धापा मारतो. संविधानाला जर हात लावला तर आम्ही हात काढून. तुम्ही संविधान बघितलेलं नसतं त्या माणसाला. संविधान बघितलेलं नाही पण आपण आपल्या टिंक्या मारायला संविधानाला हात लावला तर आम्ही हात छाटू. अरे अगोदर संविधान घे, 340 रुपये घालव, मग वाच, मग समज संविधान काय आहे. इकडं नसता वागता बघता मी आपल्या लोकांना गलत. मी सांगितलं जोडणारे होते तर मग काय बांधवाला जोडणारा मुद्दा सांगा. मी धनगर बांधवाला सांगितला, मराठा बांधवाला सांगितला, माळी बांधवाला सांगितला, परीट बांधवाला सांगा. गाडगे महाराज जातीने परीट त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटी बाबासाहेब संस्थेला जमीन दिल्या. कितीतरी जमीन दिल्या एका परीट जातीच्या माणसाने बाबासाहेबांना जमीन दिल्या की बाबासाहेब तुम्ही चांगलं काम करतात. अरे हे जोडणारे मुद्दे आहेत ना. हे जोडणारे सांगा तुम्ही लोकांना. गावामध्ये जा, आपल्या गावामध्ये जेवढ्या जाती आहेत त्यांचा अभ्यास करा, सांगा त्यांना. आपल्या बीड जिल्ह्यात मंदारी बांधव आहेत, भगवान बाबा जे आहेत ना, भगवान बाबाची बाबासाहेबांची भेट झालेली आहे. गंगाधर गित्ते नावाचे प्राध्यापक होते, वारले आता हिंगोलीचे. त्यांनी पुस्तक लिहिलं. भगवान बाबा अगोदर जात होते नारायणगडावर, भगवान गडावर नाही नारायणगडावर. त्याची केस चालू होती, दावा केला. ते सगळे डॉक्युमेंट घेऊन ते बाबासाहेबला भेटायला गेले हैदराबाद. बाबासाहेब वकील बॅरिस्टर म्हणजे बाबासाहेब तुम्ही आमची केस लढा. भगवान बाबाला बाबासाहेब दाखवा डॉक्युमेंट बघितले. डॉक्युमेंट बघितल्यानंतर बाबासाहेब म्हणजे भगवान बाबा ही केस तुम्ही जिंकू शकत नाही. मग भगवान बाबा म्हणजे काय करू. बाबासाहेब तुम्ही गड सोडा म्हणे नारायणकडे दुसऱ्या गडावर. मग नारायण मिळवून ते भगवान गडावर गेले. काय आपल्याला माहित आहे बाबासाहेबांच्या सल्ल्यानंतर झाले. भगवान बाबामध्ये बाबासाहेबांमध्ये जोडणारा मुद्दा आहे. वंजारी बांधवांना सांगितला पाहिजे आपण. कधी सांगणार आम्हालाच माहित नाही. आम्हाला माहित असेल तर सांगू ना आपण. आपल्यालाच माहित नाही आपण कसं सांगणार. कारण आपण वाचत नाही. का एक दिल्लीमध्ये एक कार्यकर्ता होता. आमचा कार्यक्रम सुरू झाला 9ला, ते झोपलेला. मी त्याला बोललो उठ बाबा कार्यक्रम सुरू झाला. ते झोपलेला परळीचा माणूस. मी त्याला म्हणलं अरे आपल्या बाबासाहेबचं मिशन आहे, मिशनचं काम करायला खूप लवकर. ते मला झोपू द्या, मी बाबासाहेबांचंच काम पूर्ण करेन. मला झोपून तू कोणतं काम करायला पूर्ण. ते मला बाबासाहेब किती तास अभ्यास करायचे. मी म्हणलं 18 तास, 20 तास, 22 तास. मग त्यांची झोप होत होती का. म्हणलं नाही, ती जी राहिलेली त्यांची झोप आहे ती घ्यायला. सोपे बाबासाहेब. आम्ही काय निवडले सोपे बाबासाहेब. अवघड नाही. 18 तास अभ्यास करायचे बाबासाहेब नाही निवडायचे. त्यापेक्षा त्यांची आधुनिक झाली झोप घेऊ आपण 12-12 तास. सोपे बाबासाहेब घेतले. अवघड बाबासाहेब आहे, कठीण बाबासाहेब समजायला कठीण आहे. वाचावं लागते, अभ्यास करायला लागतो. आम्ही सोपे घ्यायला म्हणून प्रॉब्लेम झालाय. हे सोपं नाही घेतलं पाहिजे. अवघड जे बाबासाहेब आहेत ते खरे बाबासाहेब घेतले. एक शेवटच्या मुद्द्याकडे मी वळत आहे. आणखी 10 मिनिट बोलेल. आपल्याकडे गैरसमज काय. भीमा कोरेगाव संदर्भात मध्ये एक बोल. माझं भीमा कोरेगाव पुस्तक येणार आहे 1 जानेवारी. मी भीमा कोरेगावचा अभ्यास आहे. भीमा कोरेगावला जा तुम्ही. तुमच्यापैकी गेले असतात. कोण कोण गेले हातोरी करा. कोरेगावला जे गेले हातोरी करा. गेलो स्तंभ बघितलाय. त्या भीमा कोरेगावच्या स्तंभावरती 4 पाट्या कोरलेल्या आहेत. त्याला म्हणतात स्तंभलेख. 2 इंग्रजीमध्ये आणि 2 मराठीमध्ये. 2 इंग्रजीमध्ये 2 मराठीमध्ये. तुमचा काय काय गैरसमज झाला आपल्या सगळ्यांचाच. भीमा कोरेगावची दंगल का झाली याचं कारण त्याच्यात आहे. ही जी मी आज माहिती सांगलोय ती जर आपण चर्चा केली असती तर दंगलच झाली नसती. दंगल झाली नसती. इंग्रजांकडून जे लोक लढले त्या शहीदांचे आणि जखमी झालेल्यांचे नाव आहेत स्तंभावर. इंग्रजांच्या बाजूने जे लढले पेशव्यांच्या विरोधात त्यांचे नाव आहेत. मी जातीवर नाव सांगतो कोणत्या कोणत्या जातीच्या. महार जातीचे नाव 23 आहेत स्तंभावर. किती 23. माझ्याकडे फोटो आहे त्या स्तंभाचा 4 पाट्याचा. मला माहित आहे आपले लोक अधिक आहेत ते म्हणजे दाखवा काय पुरावा. फोटो काढून आहे. बरोबर आहे. भीमा कोरेगावच्या स्तंभावरती महार जातीचे 23 नाव आहे. पेशव्यांच्या विरोधात लढताना 20 शहीद 3 जखमी. मुसलमानांचे नाव 33 आहे. 20 शहीद 13 जखमी. बघा महाराष्ट्रापेक्षा मुसलमानांचा स्तंभ आहे जास्त.
त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. मराठा ओबीसीचे नाव आहेत 78, 78. महारांचे 23, मुसलमानांचे 33, मराठा ओबीसीचे 78 स्तंभावर पेशवाई गाडायला. कुणाचा स्तंभ आहे जास्त? मराठ्यांचा आहे ना स्तंभ तो, त्याच्यानंतर मुसलमानांचा, मग आपला आहे शेवट थोडा. आम्ही म्हणलं नाही, आमचाच स्तंभ, कुणाचाच नाही. माहीतच नाही ना त्यांना त्यांचा आहे म्हणून. मराठ्यांनी पेशवाई गाडली, मराठ्यांना माहीतच नाही. ओबीसीने पेशवाई गाडली, ओबीसीना माहीतच नाही. अरे आदिवासींचे 4 नाव आहे स्तंभावरती. गोविंदाचे जर पिक्चर बघत असाल, गोविंदाच्या पिक्चर मध्ये कादर खान होता. तो कादर खान यायचा कोरेगावला आणि एका लोकांनी विचारलं, कादर खान तू इकडे काय करायला? कादर खान मला हे जे 33 नाव आहेत मुसलमान त्यांचा वंशज आहे. आज बी जी जमीन आहे ना स्तंभाची, जी राखण करायला ठेवली ते मराठा व्यक्ती आहे. कारण त्याचे वंशज जे होते युद्धामध्ये होते, त्यांचा हात तुटला होता खंडोजी माळवतकरचा, ते मराठा. आज बी स्तंभाची देखरेख करायची जिम्मेदारी मराठ्यांची आहे. आम्हाला माहीतच नाही की आमचा स्तंभ आहे, सगळ्यांचा स्तंभ आहे. आम्ही म्हणलं आम्हीच होतो, 500चे 500 महाराज होते, बाकी कुणी नव्हतंच. 500चे 500 महाराज म्हणलो आपण. अरे मुसलमान आहेत त्याच्यात, मराठी आहेत त्याच्यामध्ये, ओबीसी आहेत, माळ्यांचे नाव आहेत, धनगर आहेत. आम्ही सांगितच नाही ना सगळे आहेत म्हणून. आम्ही म्हणलं आम्हीच होतो. बरं तो 500 बी आकडा नाही बरं त्या स्तंभावरती. 500 जी तुकडी होती त्याला म्हणतात बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री. त्याच्यात होतं 500 तुकडी, पैदल तुकडी, पायाने चालणारे पैदल. घोडे होते 250, त्याला होतं घोडदळ. त्याचं नाव होतं पुन्हा ऑक्झिलरी हॉर्स. त्याच्यामध्ये 250 सैन्य. 500 आणि 250 किती झालं? 750. 2 तोफा होत्या मद्रास आर्टिलरीच्या, त्याच्यात सैन्य होतं 25. 500, 250, 25 किती झालं? 775. हे युद्ध 775 विरुद्ध 28,000 पेशवे असं आहे. आपल्या गायकाने काय लिहिलं माहिती आहे का? 500 महाराणी बेजराव पेशव्याचा तुरा कापला, बाजीराव उताना पडला नदीत. गाणे आहेत ना. तो ते युद्ध 3 किलोमीटरवरून बघत होता बाजीराव, ते बी दुर्बिणीनं. कशाला उताना पडत होतो? आणि बघून हाल लगेच तिथून पळून गेला. मला हे सांगायचं आहे, त्या काळामध्ये पेशवाई गाडायला कोण होते? महाराज होते पेशवाई गाडायला, ओबीसी होते पेशवाई गाडायला, माळी होते, धनगर होते, मराठा होते, आदिवासी होते, मुसलमान होते. या सर्वांनी मिळून पेशवाई गाडलेली आहे. आज आधुनिक पेशवाई येत आहे या देशावरती. आजची पेशवाई जर तुम्हाला गाडायची असेल, परत तुम्हाला एकत्र यावं लागेल. मराठ्यांना, ओबीसींना, आदिवासींना, मुसलमानांना ही आधुनिक पेशवाई गाडण्यासाठी एकत्र यावं लागेल. किती दिवस ते सांगणार? हे जर आपण लोकांना सांगितलं, अरे तुमचाही स्तंभ आहे बाबांनो, आमच्यापेक्षा जास्त तुमचा आहे. कारण पेशवाई कशी आली? ती शिवशाही संपून पेशवाई आली. शिवाजी महाराजांचं राज्य संपून पेशवाई आलेली आहे. तो बदला झालाय. मग बदला मराठी नाहीत का घेणार? त्यांच्या राजाचं राज्य संपलं, मराठी बदला नाही घेणार. मराठी बदला घेणार. मराठी होते त्या युद्धामध्ये, पेशवाई गाडण्यामध्ये. आम्हाला हे इतिहास नव्यानं सांगावं लागल. हे नवे पुरावे लोकांमध्ये द्यावे लागतील. जर आपण जर म्हणलं असतं, मुसलमानांना म्हणलं अरे तुमचे हे 33 नाव, मुसलमानांना जाऊन सॅल्यूट मारतील त्या स्तंभाला. आदिवासींना सांगा हे 4 नाव तुमचे, ते जातील सॅल्यूट मारतील स्तंभाला. मराठ्यांना सांगा तुमचे 78 नाव आहेत, ते जाऊन सॅल्यूट मारतील स्तंभाला. तुमचाही स्तंभ आहे, सगळ्यांचा स्तंभ आहे. सगळ्यांनी मिळून आपण पेशवाई ती गाडलेली आहे. एकट्या दुकट्याचं काम नाही, हे समजून घेणं आवश्यक आहे. गैरसमज दूर करा. चळवळीमध्ये काय होतंय, भरपूर सारे आपल्यामध्ये गैरसमज पसरलेले जातात. हे सांगण्याचं कारण आहे, आमच्या लोकांनी तर त्या पुढचं लिहिलं 28,000 भागिले 500 उत्तर येतं 56. म्हणून म्हणले मन पडले तो यासारख्या 56 बघितले. पण एकट्या एकट्याने 56 मारले का नाही मन पडले म्हणे? तो यासारखे 55 बघितले, तो यासारखे 53 बघितले, तो यासारखे 67 बघितले, 56च का? अरे बुद्धी आहे म्हणून काही लावता का? जा तुम्ही स्तंभाला जा. तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर मराठीत वाचा. 2 पाट्या इंग्रजांनी मराठीत लिहिल्या. अरे तुम्हाला वाचता येत असून जर तुम्ही वाचत नसाल, तुमच्यासारखे गुन्हेगार तुम्हीच.
वाचता येत आणि वाचत नाही तर आपण जाऊन स्तंभावरती. बाबासाहेबांनी यासाठी शिकवलं की आपल्याला वाचता येत आणि वाचत नाही पाठी आपण जाऊन दे. हा इतिहास जर वाचला असता तर दंगल झाली नसती कोरेगावची. मराठ्यांना, ओबीसींना, धनगरांना, माळ्यांना तुम्हाला सांगता आलं असतं आणि तुमचाही तो स्तंभ आहे. तुम्ही पेशवाई काढलेली, आपण खांद्याला खांदा लावून पेशवाई काढलेली आहे. हे सांगण्याची गरज आहे. हा इतिहास नव्यानं सांगण्याची गरज आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित काम. आणि शेवटी भाषणाच्या शेवटच्या सत्राकडे वळतो. आता आपण काय करायला पाहिजे? नंबर 1, जयंती आहे आज, आपण काय करायला पाहिजे? नंबर 1, आपण आपले लेकरं शिकवले पाहिजे. कुठं शिकवले पाहिजे? इंग्रजी शाळेत शिकवले पाहिजे. फक्त इंग्रजी शाळेत शिकून नाही जमणार. आपले लेकरं विदेशात पाठवा, अमेरिकेला पाठवा, लंडनला पाठवा. महाराष्ट्र सरकार स्कॉलरशिप देतो. तुमचा सगळा लंडनचा खर्च महाराष्ट्र सरकार देतो. तुम्ही अमेरिकेला पाठवा, अमेरिकेचा खर्च मिळतो, एरोप्लेनचा तिकीट सकट. तुम्ही पाठवा आपले लेकरं विदेशात, अमेरिकेला पाठवा, लंडनला पाठवा, सरकार खर्च उचलायला तयार आहे. आपल्याला माहीतच नाही. आपण शिक्षण घेतलं पाहिजे, त्यातली त्यात उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, त्यातली त्यात इंग्रजी शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यातली त्यात विदेशात जाऊन शिकलं पाहिजे. हा पहिला संकल्प आपण आजच्या दिवशी करायला पाहिजे. दुसरा संकल्प, पैसे कमवा, गरीब राहू नका. बाबासाहेबांचा आदेश आहे. बाबासाहेबांचे गुरु फुले कॉन्ट्रॅक्टर होते. किती मोठं कॉन्ट्रॅक्टर होतं माहित आहे त्यांचं? सीएसटी स्टेशन, जे व्हीटी स्टेशन त्यांना बांधलेलं आहे ज्योतिराव फुलेंनी. ज्योतिराव फुलेच्या कंपनीचा टर्नओव्हर होता 20,000 रुपये. त्यावेळेस टाटा इंडस्ट्री आहे ना, आजची टाटाचा टर्नओव्हर होता 10,000 रुपये. टाटापेक्षा श्रीमंत होते फुले. फिरायला फक्त चक्कर मारायला त्यांनी 80 एकर जागा घेतली होती. किती? 80 एकर पुण्याच्या जवळ हडपसरच्या पुढे मांजरीमध्ये. बाबासाहेबांनी राजगृह बांधलं, बंगला बांधलाय. आपण आंबेडकर आणि आपण श्रीमंत बनलं पाहिजे, बंगले बांधले पाहिजे. आणि एक नाही, तळेगाव दाभाडेला पुण्याला बंगला बांधलाय बाबासाहेबांनी. औरंगाबादला राहायचं होतं म्हणून औरंगाबादला जागा बघत होते. दिल्लीत घर, खारला 2 बंगले पोरांसाठी. हे बाबासाहेबांनी प्रचंड काम केलेलं आहे. त्यामुळं आपण आपल्या लेकरांना, माझ्या आया बहिणींना सांगणं आहे की तुम्ही तुमच्या लेकरांना सांगा, बाबा रे तू बाबासाहेबाला मानत असशील, तुला श्रीमंत व्हावं लागेल. फक्त चोऱ्यान दरोडे नाही करायचे, लुबाडी नाही करायचे, चांगल्या मार्गाने पैसा कमवा, उद्योग टाकाय, पैसा बनवा, श्रीमंत बना. हा बाबासाहेबाला आपल्याला आदेश आहे. हा एक संकल्प केला पाहिजे आपण आजच्या जयंती दिवशी. तिसरी बाब, महिलांसाठी. महिला आहेत म्हणून बोलतो. तुम्ही विचार करा, महिलांच्या ड्रेसला खिसा का नाही? तुमच्या पंजाबी ड्रेसला खिसा नाही, तुमच्या साडीला खिसा नाही, तुमच्या कपड्याला खिसे का नाही? माझा कोट आहे, याला खिसा बघा, इकडे खिसा, इकडे खिसा, पॅन्टला खाली खिसा, इकडल्या खिसा, पाठीमाग खिसा. 16 खिसे आहेत आज माझ्या ड्रेसला, पॅन्टला, शर्टला, कोटला. पुरुषांच्या ड्रेसला खिसे आहेत, महिलांच्या ड्रेसला खिसे का नाहीत? विचार करा. कारण काय माहित आहे? खिसे कशासाठी असतात? पैसे ठेवायला. पैसे कमवायचा अधिकार पुरुषांनाच होता, स्त्रियांना नव्हता. बर तुम्हाला पैसेच कमवायचे नाही तर पैसे ठेवायचे नाहीत. पैसे ठेवायचेच नाही तर खिसा कशाला लागेल? म्हणून तुमच्या ड्रेसला खिसा नाही. पुरुषांना पैसे कमवायचे म्हणून पैसे ठेवायला यांच्या ड्रेसला खिसा आहे. पण आज आमच्या महिला पर्स ठेवतात, आमच्या मुली पर्स बाळगतात, त्याच्यात मोबाईल ठेवतात, पैसे ठेवतात, पावडर बी ठेवतात, आणखी नटापट्या सामान ठेवतात. ही जी पर्स आहे ना, तुम्हाला पैसे कमवायचा अधिकार नव्हता. आज तुम्ही पर्स घेऊन फिरता. ही पर्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. प्रत्येक महिलेनं पर्सला हात लावताना विचार केला पाहिजे, ही पर्स का माझ्या हातात आली? मला पैसा कमवायचा अधिकार कुणी दिला? या महामानवाने दिला. नाही तर हजारो वर्ष तुम्हाला तो अधिकार नव्हता. तो अधिकार महिलांना दिला बाबासाहेब आंबेडकर. महिलांना नोकरी करायचा अधिकार दिला, महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार दिला, महिलांना आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला. दारू पिऊन मारित असेल तर त्याला डिवोर्स देण्याचा अधिकार दिला अधिकार. अगोदर नव्हता. अगोदर वडाच्या झाडाला 7 फेऱ्या, यही रिन्यू. एका जन्मात कदरतो, 7 जन्मात काय होत असते ना.
प्रत्येकाला माहित आहे एका जन्मात कदर आलाय म्हणते, पुरुष बी म्हणताना स्त्री आहे म्हणते, एका जन्मात कदर आलाय, 7 जन्म तर काय हाल होत असते. बाबासाहेब म्हणले नो, 7 जन्म कटाप, याच जन्मात सोड रे बाबा याला. महिलांना अधिकार दिला तो, उद्धाराचा अधिकार दिला महिलांना. बाबासाहेबाचा आदेश होता आणखी एक ऐका, महिलांना बाबासाहेब म्हणले चांदीचे दागिने वापरू नका, वापरायचे तर फक्त सोन्याचे वापरा. कारण धर्मग्रंथात माराय मांगानं सोन्याचे दागिने वापरू नयेत, आपल्यावर निर्बंध आहे. आपण चांदीचेच वापरले पाहिजे असा नियम आहे. म्हणून आपले जोडवे चांदीचे, आपले चैन चांदीचे. चांदीची निशाणी गुलाबीची निशाणी आहे. बाबासाहेब त्या काळात आपल्या महिलांना म्हणले बिलकुल वापरायचे नाही, फेकून द्या. वापरायचेच असेल तर सोन्याचाच दागिना वापरा, एक का महिना पण सोन्याचाच घ्या ना वापरा. महिलांनी ठरवलं पाहिजे इथून पुढे आम्ही चांदी फेकून देऊ, घालू तर फक्त सोन्याचा दागिना घालू. उद्याच तुमच्या घरच्या नवऱ्याला पोराला माना सोनं घ्यावं लागतंय. काल शिनगारे सर आलते सांगून गेलेत, जर तू जय भीम म्हणत असतं तुला घ्यावं लागेल. असंच उगं नाही होऊन चालणार. तुमची बी मजा होईल, सोनं होऊन जाईल तुमच्यासाठी. हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे, माझं नाही. मी फक्त मेसेज द्यायला आलोय तुमच्याकडे. महिलांनी हे केलं पाहिजे, बाबासाहेबांचं म्हणणं आहे. मी हे सगळं का सांगत आहे, कारण आपल्याला शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. आपल्याला फक्त जय भीम म्हणायचं नाही, तर जय भीम करून दाखवायचं. आज RSSचं राज्य आहे या देशावर. RSSची विचारधारा घटिया विचारधारा, दंगली घडवणारी हिंदू मुसलमानामध्ये, माणसाला माणूस मारणारी, एक माणूस दुसऱ्या माणसाला मारून टाकतो अशी विचारधारा त्यांचं सरकार आहे. घटिया विचारधारेच्या लोकांचं सरकार आहे. आमची विचारधारा समता, बंधुत्व, न्याय, संविधान, मानवमुक्ती. आपले विचार लय भारी आहेत, पण आपलं सरकार नाही का? त्यांचे विचार घटिया, आचरण चांगलं. आपले विचार भारी, आचरण घटिया. माणूस घाणे आपलं आचरण. जयंती उत्सव कमिटीला अनुभव आला असेल, पटी गळा करता करता नाकी नऊ येता, एवढे आपण आचरण करणारे लोक आहेत. पैसे मागू मागू थकतो, आज देतो उद्या देतो, बहानेच बहाने आहेत आमच्याकडे. आपलं आचरण नाही. बाबासाहेबाला अपेक्षित आचरण करा, वागा तसं. फक्त बोलू नका जय भीम. आपण आदर्श वाटलो पाहिजेत, आपल्या कपड्यावरून वाचलो पाहिजेत, आपल्या घरावरून वाचलं पाहिजेत, आपल्या राहणीमानातून वाटलं पाहिजे. आपण असं आचरण द्यावा लोकांना, आदर्श आचरण. हे आदर्श आचरण करा, तर आपल्याला जय भीम म्हणण्याचा अधिकार आहे. आणि भीमाचा जय फक्त जय भीम म्हणून होणार नाही. भीमाचा जय करण्यासाठी तुम्हाला भीमाच्या विचारानं चालावं लागल, तसं वागावं लागल, तर भीमाच्या विचारानं जय होईल. तुम्ही मागच्या 1 तासापासून मला ऐकत आहात, तुम्ही मला ऐकून घेतला, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि शेवटी एवढं सांगून थांबतो, फक्त जय भीम करू नका, तर भीमाच्या विचाराचा जय करा, तसं आचरण करा. एवढंच या जयंती दिनी ठरवा. जय भीम, जय भारत.